अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आजच्या या विशेष भागामध्ये आपण अहोबिलम या तीर्थक्षेत्राविषयी जाणून घेणार आहोत. दिनांक 28 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत मी या तीर्थक्षेत्री होते आणि ह्या तीर्थक्षेत्राला जवळून बघण्याची, त्या ठिकाणी असणाऱ्या दैवी स्पंदनांची अनुभूती घेता आली. आणि ही जी यात्रा होती, या यात्रेविषयी आजच्या या विशेष भागामध्ये आपल्याला मी सगळी माहिती देणार आहे. तेव्हा या भागाला भेट कशी द्यायची, या भागाला भेट देण्यासाठी, या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी नेमका कोणता कालखंड चांगला आहे, कुठल्या वाहनाने जावं, कसं जावं, तिथे राहण्याची व्यवस्था कशी आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट द्यायची आहे, त्यांचं स्थान महात्म्य काय आहे, या सगळ्या विषय आणि मला आलेल्या दैवी अनुभवाविषयी या सगळ्या भागामध्ये आता आपण बघणार आहोत. तेव्हा सगळ्या स्वामी भक्तांना विनंती आहे की हा जो भाग आहे, भटकंती हा जो भाग आहे, आणि भटकंती पण कशी आहे, आध्यात्मिक भटकंती आहे. या पूर्ण भागाविषयी आता म्हणजे हा जो भाग आहे तो आपण शेवटपर्यंत बघावा, हा एपिसोड, अशी माझी आपल्याला विनंती आहे. चला तर मग आता आपण जाऊयात आंध्र प्रदेश मधील अहोबिलम या ठिकाणी. मंडळी, आपल्याला माहिती आहे की वृंदावन, द्वारका ही श्री भगवान श्रीकृष्णाची भूमी, तसंच अयोध्या प्रभू रामचंद्रांची भूमी, गिरनार म्हटलं की भगवान दत्तात्रय आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तर अहोबिलम, आंध्र प्रदेशमध्ये असलेलं हे अहोबिलम, आणि अहोबिलम म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते भगवान नरसिंह. तर अहोबिलम ही भूमी भगवान नरसिंहाची आहे. आपल्याला माहिती आहे की हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी आणि आपल्या प्रिय भक्तासाठी, भक्त प्रल्हादासाठी भगवंताने भगवान महाविष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे. परंतु आपल्याला माहित आहे की एकच अवतार सगळ्यांच्या डोळ्यासमोर असतो, तो भगवान नरसिंहाचा त्या खांबामधनं प्रगट झालेला एकच अवतार. परंतु ज्या वेळेला आपण अहोबिलमला जातो, त्या ठिकाणी आपल्याला भगवान नरसिंहाचे 9 अवतार बघायला मिळतात. म्हणजे हिरण्यकश्यपूचा वध झाला आणि त्यानंतर भगवंतांनी 9 अवतार धारण केलेले आहेत. आणि अहोबिलम या पवित्र तीर्थक्षेत्री आपल्याला ह्या 9 अवताराच्या वेगळी वेगळी 9 मंदिरं बघायला मिळतात. तशी 10 मंदिरं आहेत, पण ह्या 9 अवताराचे 9 मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. चला तर मग ह्या रोमांचकारी, अद्भुत, अलौकिक, रमणीय भूमीला आता आपण भेट द्यायला जाऊयात. आपल्याला जर का अहोबिलमला जायचं असेल तर नांदियाळ या आंध्र प्रदेशातील ठिकाणापासून आपल्याला 70 किलोमीटरचा जवळपास 1.5 तासाचा बसचा प्रवास करायला लागतो. आणि हे जे अहोबिलम आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. आपण सिकंदराबाद, हैदराबाद पासून जवळपास 350 किलोमीटर आहे. आणि ह्या अहोबिलम पासून जवळचं ठिकाण कोणतं असेल तर नांदियाळ. या नंदियाळपासून आपण काय करू शकतो, जवळपास 1.5 तासाचाच फक्त रस्ता आहे. आणि जर का समजा तुम्ही कुर्नूलला जर तुम्ही असाल तर कुर्नूल पासून 140 किलोमीटर हे अंतर आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही कुठेही राहत असाल, पुणे, मुंबई, नंतर परभणी, नांदेड, या प्रत्येक ठिकाणाहून नंदियाळपर्यंत जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. आणि मग आपण काय करायचं, रेल्वेनी या नंदियाळला यायचं आणि नंदियाळपासनं त्या ठिकाणी लोकल ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे. त्यांनी आपण अवघ्या 1.5 तासामध्ये ह्या अहोबिलमला जाऊन पोहोचतो. दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 28 तारखेला आम्ही पोहोचलो, फ्रेश झालो आणि मग त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचं जे इस्कॉन मंदिर आहे, त्यांनी ही धाम यात्रा आयोजित केलेली होती. मग त्यांनी ह्या अहोबिलम यात्रेविषयी आम्हाला सगळी माहिती दिली आणि मग दुसऱ्या दिवसापासून आमचा खरा प्रवास अहोबिलमचा सुरू झाला. आता हे जे अहोबिलम आहे ते खालचं अहोबिलम आणि वरचं अहोबिलम अशा 2 भागामध्ये विभागलेलं आहे. त्याला अप्पर अहोबिलम आणि लोअर अहोबिलम म्हणतात. आणि समुद्र तटापासून लगभग 337 मीटरवरती हे आहे. म्हणजे 1073 फुटावरती हे अहोबिलम आहे, खालचं अहोबिलम. आणि वरचं अहोबिलम जे आहे त्याला अप्पर अहोबिलम या ठिकाणी म्हणतात. आणि हे एका उंच पर्वतावर स्थित आहे आणि समुद्र तटापासून 853 मीटर अंतर, तर 2800 फीट एवढं आहे. आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे उग्रस्तंभ, ज्या उग्रस्तंभामधून भगवान नरसिंह प्रगट झाले, तो जो उग्रस्तंभ आहे तो सगळ्यात उंच ठिकाणी आहे आणि समुद्र तटापासून 5000 फुटावर आहे.
अर्थात 1524 मीटर याची उंची आहे. आता अहोबिलम हा शब्द ऐकला की तुम्हाला लक्षात येईल की आता सध्याला जो महाअवतार नरसिंहा चित्रपट गाजतोय सगळीकडे, तर ह्या चित्रपटामध्ये दाखवलेलं जे हिरण्यकशिपूची राजधानी आहे ती म्हणजे अहोबिलम. आता हे जे अहोबिलम आहे याला भौगोलिक आणि आध्यात्मिक तितकंच महत्व आहे. आणि अहोबलम असं सुद्धा म्हणतात. आणि अहोबलम म्हणजे काय, तर अर्थात अद्भुत शक्ती. आणि ज्या वेळेला हिरण्यकशिपूचा वध झाला आणि हिरण्यकशिपूचा वध करताना भगवान महाविष्णूंनी जे अर्ध मानवाचं आणि अर्ध सिंहाचं रूप घेतलेलं होतं, ते रूप इतकं उग्र होतं, ज्वालामुखीसारखं होतं. आणि त्या उग्र रूपाकडे बघून आणि भगवंताच्या त्या साहसाकडे बघून सगळ्या देवी देवतांच्या मुखातनं जे उद्गार निघाले ते अहोबलम, म्हणजे आश्चर्यकारक शब्द निघाले अहोबलम. यावरून या गावाचं नाव पडलं अहोबलम किंवा अहोबिलम. आणि कसं आहे, नरसिंह भगवंतानी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी हा अवतार घेतला. आणि सगळ्यांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले देवी देवतांच्या हे अचाट असं सामर्थ्य बघून की अहोबलम. आता ह्या बिलचा अर्थ दुसरा होतो. अहो म्हणजे आपल्या लक्षात आलं आश्चर्यकारक, आणि बिल म्हणजे काय तर गुफा किंवा बीळ. तर या जे नरसिंहाचे 9 अवतार आहेत ते वेगळ्या वेगळ्या गुफांमध्ये आहेत. म्हणजे वरती आपल्याला मंदिर बघायला मिळतं, पण आतमध्ये काय आहे, गुफा आहे. मग ह्या पवित्र गुफा आहेत म्हणून याला काय म्हटलेलं आहे, अहो बिलम, म्हणजे अहो बिलम. अशा अद्भुत, अहो म्हणजे या ठिकाणी अद्भुत आणि पवित्र गुफा असा या शब्दाचा अर्थ होतो. आता ही जी भूमी आहे ही तपोभूमी आहे. या ठिकाणी परशुरामांनी तप केलंय, भारद्वाज ऋषींनी तप केलेलं आहे. आणि भगवंताचं जे वाहन आहे गरुड, या गरुडाने सुद्धा या ठिकाणी तप केलेले आहे. भक्त प्रल्हादाची ही तपोभूमी आहे. आद्य शंकराचार्यांनी या ठिकाणी तप केलेलं आहे. म्हणजे अहोबिलम ही तपस्व्यांची भूमी आहे. आणि कसं आहे, या या हे जे अहोबिलम ठिकाण आहे या ठिकाणी भगवंताच्या दर्शनासाठी गरुडाने तप केलेले, त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणाला सिंगावेल कुद्रम म्हणून सुद्धा ओळखतात. या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि नल्लामाला पर्वताच्या रांगा आहे. आंध्र प्रदेश राज्यामध्ये हे ठिकाण आहे. आणि गरुडाद्री पर्वतरांगा जिथं गरुडाने स्वतःला धन्य केलेलं आहे. विष्णू पुराण आणि ब्रह्मांड पुराणामध्ये ह्या अहोबिलम जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती आपल्याला बघायला मिळते. आता धार्मिक ग्रंथानुसार म्हणजे विष्णू पुराण असेल किंवा ब्रह्मांड पुराणानुसार, तर ह्या नल्लमाला पर्वतरांगामध्ये पर्वतरांगा ज्या आहेत त्या आदिशेषाचं स्वरूप आहे. आदिशेष जे आहे, जो भगवान महाविष्णूंचं जे आसन आहे ते आदिशेष म्हणजेच ह्या नल्लामला पर्वतरांगा आहे. आणि भगवंताचं आसन शेषनाग आहे. नल्लामाला पर्वतरांगा ज्या आहेत त्याला भगवंताचं शरीर मानलं जातं. तर ते तिरुपती जे आहे हे नल्लामला पर्वत जो आहे म्हणजे त्याला या ठिकाणी भगवंताचं मुख मानलं जातं. तिरुपती जे क्षेत्र येतं ते आदिशेषाचं मुख आहे. आणि अहोबिलम जो आहे तो पोटाचा भाग, मध्य भाग आहे. आणि ह्या आदिशेषाची शेपटी म्हणजे श्रीशैल्यम आहे. अशा 3 भागामध्ये ह्या आदिशेष जो आहे, हा जो पर्वत आहे तो विभागलेला आहे. म्हणजे अहोबिलम जे आहे त्या आदिशेषाचा मध्यभाग म्हणून ओळखला जातो. आणि नरसिंहाच्या 9 विशिष्ट अवताराची मंदिरं या ठिकाणी, पवित्र मंदिरं या ठिकाणी आहेत. आणि आपल्याला खांबातून प्रकट झालेले फक्त भगवान नरसिंह माहीत आहेत, पण या ठिकाणी भगवान नरसिंहांनी हिरण्यकशिपूच्या वधानंतर 9 वेगळे वेगळे अवतार घेतलेले आहे. आणि आपल्या भक्तावर भगवंत किती अमर्याद कृपा करतात हे आपल्याला लक्षात येतं. ही 9 मंदिरं जी आहे ती नवविधा भक्तीची प्रतीका आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या कुंडलीतील जे 9 ग्रहांचे दोष निर्माण होतात त्या दोष निवारणासाठी सुद्धा या अहोबिलम तीर्थक्षेत्राला भेट दिली जाते. म्हणजे ही 9 मंदिरं जी आहे ती 9 ग्रहाशी संबंधित आहेत. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. या ठिकाणचं मुख्य आकर्षण म्हणजे उग्रस्तंभ. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, या 9 मंदिरांची आधी माहिती घेऊ आणि शेवटी मी तुम्हाला उग्रस्तंभाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा भाग आपण शेवटपर्यंत बघायचा आहे.
आणि हा जो उग्रस्तंभ आहे, हिरण्यकशिपूने लाथ मारल्यानंतर नरसिंह रूपात भगवंत प्रगट झाले ते याच उग्रस्तंभातून. आणि आजही म्हणजे आणि ही जी कथा कधी घडली बघा, सत्ययुगाच्या अंतिम चरणामध्ये घडलेली आहे. आणि आता आपण आहोत कलियुगामध्ये. एवढा मधला लाखो वर्षांचा कालखंड लोटलेला आहे, तरी सुद्धा आपल्याला भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूची उद्ध्वस्त केलेला तो महाल, ती नगरी, ते त्यांचे भग्न अवशेष बघायला मिळतात. आणि तो उग्रस्तंभ बघायला मिळतो. ती साक्ष देतात ह्या सगळ्या गोष्टी, की ह्या घटना घडलेल्या आहेत, सत्य आहेत. आता किती विश्वास ठेवायचा कलियुगातल्या माणसांनी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जो व्यक्ती काहीतरी पुण्यसंचय असेल, तेव्हाच या अहोबिलमला पोचू शकतो. आणि त्या ठिकाणी जेव्हा जातो, तेव्हा नतमस्तक होऊन जातो. आणि भगवंताची लीला किती आगाध आहे, हे मान्य केल्याशिवाय राहत नाही. अहोबिलम, आता आपण त्या प्रवासाला निघालेलो आहोत. आमच्या सगळ्या गाड्यांमधनं आम्ही अप्पर अहोबिलमकडे निघालो. आता आपण आधी सुरुवातीला अप्पर अहोबिलम बघणार आहोत. अप्पर अहोबिलम मधली महत्वाची मंदिरं आणि मग नंतर लोअर अहोबिलम मधली मंदिरं आपण बघणार आहोत. तर आमच्या सगळ्या इस्कॉनच्या जो ग्रुप होता, भक्तगण होता, ते सगळे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा नामगजर करत ही सगळी मंडळी, भक्त मंडळी नाचत संकीर्तन करत आपल्या या अद्भुत यात्रेला निघाली. आम्हाला तसं आधीच्या प्रवचनात सांगितलं होतं की हा प्रवास खडतर असणार आहे आणि चांगली तुम्हाला तयारी हवी. पण इतका खडतर असेल याची मात्र आम्हाला त्या ठिकाणी कल्पना नव्हती. आणि जसं जसं आम्ही निघालो, त्या घनदाट आजूबाजूला जंगल, ते डोंगर आणि त्या ज्या नल्लामाला पर्वतरांगा ज्या आहेत ना, ते कसे डोंगर आहेत, आपल्या इथले डोंगर कसे आहेत, असे गुळगुळीत डोंगर आहेत आपल्या इथले. पण हे कसं आहे माहिती का, इथे जे आहे ते अगदी याला कोणी असं सांगितलं की हा जो डोंगर आहे तो आपला कडप्पा जो असतो, ओट्याचा कडप्पा वगैरे, त्याचे हे दगड आहेत. म्हणजे असं छिल्लेला डोंगर आहे. आणि मग आमचा हा प्रवास सुरू झाला. आणि एक मीटर आम्ही 500 मीटर चालत गेलो आणि आम्हाला पहिलं मंदिर लागलं ते अहोबिला. अहोबिला हे जे मंदिर आहे सगळ्यात पुरातन आहे आणि याला प्रमुख मंदिर मानलं जातं. नरसिंहाची उग्र अशी आसनस्थ स्वयंभू मूर्ती या ठिकाणी आहे. आणि ह्या हे बाहेरून मंदिर आहे, भव्य दिव्य मंदिर आहे, मोठा सभा मंडप आहे, मंदिरावरती कोरीव काम आहे, जाळी काम आहे, बाजूला शिवाची मोठी पिंडी आहे. आणि बाहेरून मंदिर दिसतं, पण मंदिराच्या आतमध्ये एक गुफा आहे आणि ह्या गुफेच्या आतमध्ये उग्र अशी नरसिंहाची स्वयंभू मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि हा जो अहोबिला नरसिंह आहे, हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. नंतर आपण अहोबिला मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे निघतो ते ज्वाला नरसिंहाकडे. ज्वाला नरसिंह हे जे आहे अत्यंत अवघड ठिकाण आहे. आणि ह्या अहोबिला मंदिरापासून जवळपास आपल्याला 4 किलोमीटर आता चालायचं आहे. आणि ते सुद्धा कसं आहे, पायी चालायचं आहे, साधारणपणे 1.5 तास आपल्याला लागतात. ज्याच्या त्याच्या चालण्याच्या स्पीडवर पण आहे. साधारणपणे 1.5 ते 2 तासाचा खडतर प्रवास आहे. दगडधोंड्यांचा रस्ता आहे, मोठ्या मोठ्या मध्ये मध्ये आपल्याला चट्टाने, बडी बडी चट्टाने लागती आहे, घनदाट असं जंगल आहे. आणि ह्या रस्त्यांच्या मधून जाते ती भवनाशिनी नदी लागते आपल्याला. आणि ही जी नदी आहे ना, इतकी थंडगार पाणी. आम्ही गेलो आता साधारण जानेवारी एंड होता आणि त्यामुळे विशेष असं पाणी नव्हतं. पण पावसाळ्यामध्ये हा भाग सगळा जलमय होऊन जातो. लोक तरी सुद्धा जातात. उग्रस्तंभावर जाता येत नाही, पण ज्वाला नरसिंहापर्यंत बरेच जण मंडळी पावसाळ्यात पण जातात. म्हणजे आता सुद्धा बऱ्यापैकी पाणी होतं, थोडे झरे होते. ही भवनाशिनी नदी जी आहे तिचं पाणी इतकं सुंदर स्वच्छ होतं की तळ सुद्धा दिसत होतं, आतले दगडधोंडे दिसत होते, मास्यांची ती पळापळ दिसत होती. थंडगार पाण्याला जेव्हा आपला स्पर्श होतो ना, तर खूप खूप विलक्षण असा तो अनुभव आपल्याला आनंद देऊन जातो. आणि शहरामध्ये आपल्याला हे काही बघायलाच मिळत नाही. आणि शंख शिंपले ते सगळे त्या पाण्यामध्ये आपल्याला दिसतात. ते असं स्वच्छ नितळ असं पाणी, निसर्गरम्य परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट, चिमण्यांचा चिवचिवाट, मध्येच एखादा पोपट ओरडत जातो. म्हणजे आपण हरकून जातो. आणि सगळ्यात द्वाड इथं आहे ती माकडं. तुमच्या पाण्याच्या बाटल्या, खाऊ जर असेल तर ते पळवतात. अगदी फक्त नशीब एवढं की वृंदावनला जी माकडं आहेत ती चष्मा, मोबाईल पण पळवतात. हे मोबाईल चष्म्याला हात लावत नाहीत, पण खाऊ पाणी असेल तर ते घेऊन जातात.
आणि आपण असा खडतर प्रवास करत ह्या ज्वाला नरसिंहापाशी जाऊन पोहोचतो. आणि ह्या ज्वाला नरसिंहाचा शेवटचा जो टप्पा आहे तिथे साधारणपणे 500-600 पायऱ्या आहेत. पायऱ्या पण आपल्याला लागतात. आणि मध्ये हे जे ज्वाला नरसिंहाकडे जात असताना मध्ये आपल्याला वराह नरसिंहाचं मंदिर पण लागतं. अहोबिला नरसिंह मंदिरापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती वराह नरसिंह आहे. आणि मग वराह नरसिंह राहतं उजव्या बाजूला, तिथूनच पुढे आपल्याला ज्वाला नरसिंहाला जायचंय. आणि तिथे 2 बोर्ड लागतात आपल्याला. एक जो बोर्ड आहे डावीकडे तो मालोला नरसिंह मार्ग दाखवतो, आणि दुसरा जो बोर्ड आहे तो प्रल्हाद महाराजांची पाठशाळा. पण आपण काय करायचं, ज्या वेळेला ह्या ट्रेकला आपण निघतो, दर्शनाला निघतो, तर सगळ्यात पहिले अहोबिलाचं दर्शन घेऊन वराह नरसिंहाचं मंदिर उघडं असेल तर ते दर्शन घ्यायचं, आणि थेट आपण ज्वाला नरसिंहाकडे वळायचं. आणि मग येताना आपण मालोला नरसिंह मंदिर आणि प्रल्हाद महाराजांची पाठशाळा ही येताना करायची आहे. आणि ज्वाला नरसिंह जे आहे या ठिकाणी भगवंतांनी काय केलेलं आहे, भगवंत कसे आहेत, ज्वालामुखीप्रमाणे तेजस्वी भयानक असं विस्फोटक भगवंताचं रूप आहे. कारण की काय झालं, स्तंभामधनं भगवंत प्रगट झाले, आणि त्यानंतर भगवंतांनी काय केलं, हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर झोपवलं आणि त्याला आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलं. मग ही जी घटना घडली ती ज्वाला नरसिंह ज्या ठिकाणी आज मूर्ती आहे तिथं ही घटना घडलेली आहे. आणि मग इथे पोहोचेपर्यंत आपला खडतर ट्रेक आपल्याला करावा लागतो. चढण आहे, पायऱ्या आहेत, मध्येच धबधबे लागतात. आणि ज्वाला नरसिंह जवळ येतो ना, तर तिथे एक असा वरतून पाण्याचा मोठा झरा आहे की तो आपल्याला पूर्ण ओलाच करतो. पावसाळ्यात तर खूप मोठ्या प्रमाणात तिथे पाणी कोसळत असतं. आणि मग ते पार करत आपण ज्वाला नरसिंहापाशी जाऊन पोहोचतो. आणि मध्ये ज्वाला नरसिंहाला जात असताना त्या ठिकाणी रक्तकुंड लागतं. भगवंतांनी ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध केला, त्यांची नख रक्ताने माखली होती. आणि मग त्यांनी ती माखलेली नख ज्या कुंडामध्ये धुतली, तिथे गंगा प्रगट झाली असं सांगितलं जातं. आणि त्या कुंडाचं पाणी भगवंताच्या रक्ताने लाल झालं होतं. आजही आपल्याला त्या कुंडाचं पाणी लालसर दिसतं. आपण जेव्हा हातात घेतो त्यावेळेला ते स्वच्छ आपल्याला दिसतं, पण दुरून बघितलं तर आपल्याला ते पाणी कुंड लालच दिसतो. ते पाणी आपल्याला तीर्थ म्हणून प्यायलाही मिळतं, आपण सोबतही ते पाणी घेऊन जाऊ शकतो. आणि ज्वाला नरसिंह हे जे मंदिर आहे ते मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळ दोषाच्या परिहारासाठी ज्वाला नरसिंहाचं दर्शन लाभदायक मानलं जातं. या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला उग्रस्तंभाचं दर्शन घेता येतं. या ठिकाणाहून उग्रस्तंभ स्पष्ट दिसतो. आणि ज्या वेळेला आपण ज्वाला नरसिंहाचं दर्शन घेतो त्या ठिकाणी दिवे वगैरे विकायला मंडळी बसलेली असतात, ते घेऊन आपण दिवे सुद्धा त्या ठिकाणी अर्पण करू शकतो. काही सेवा असेल मंगळ ग्रहाशी संबंधित ती सुद्धा आपण तिथे करू शकतो. पुजारी तिथे बसलेले असतात, ते आपल्याला तीर्थ देतात. आणि मी सांगते, त्या गुफेत जेव्हा आपण जातो ना, तर ती जी मस्तकला खूप अशी शांतता आपल्याला जाणवते. आणि तिथली जी स्पंदन आहे ती वेगळी आहे हे आपल्याला जाणवतो. आपण म्हणजे कृतकृत होऊन जातो. आणि आपल्याला आहे ना, असं जे काही मागायचं असतं किंवा काही बोलायचं असतं त्याचा सुद्धा आपल्याला ते भगवंताचं ते रूप बघून विसर पडतो. आणि फक्त एवढंच राहतं की भगवंता, जसं तू प्रल्हादाला सांभाळलंस ना, तसं मला सांभाळ, मला सुरक्षा कवच दे. आणि भक्ती जी प्रल्हादाने केली त्यातला 1% तरी माझ्यामध्ये येऊ दे, एवढंच फक्त इच्छा त्या ठिकाणी उरते बघा. आणि मग आता आपण काय करायचं, ज्वाला नरसिंहाचं दर्शन घेऊन बाहेर यायचं. बाहेर थोडंसं पुढे वर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणाहून उग्रस्तंभ वरती दिसतो. आणि उग्रस्तंभ बघून पुन्हा आपण परतीच्या वाटेकडे येत असताना समोर बघायचं, आणि तो समोर दिसतो तो हिरवागार नल्लावाला पर्वत. आणि त्या पर्वताचा आकार आहे गरुडासारखा. अक्षरशः गरुडाने 2 आपले पंख असे छान पसरलेले आहेत, आणि समोर त्याचं ते मुख आहे असं आपल्याला जाणवतं. त्याला गरुडाद्री पर्वत म्हणून ओळखलं जातं. आणि आपल्याला ह्या पर्वताकडे बघून नतमस्तक व्हायला होतं. असा हा गरुडाद्री पर्वत, त्याची सुद्धा कथा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा, सत्ययुगातल्या 4थ्या चरणामध्ये घडलेल्या या घटना आहे, आणि आजही कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि ते जे रक्तकुंड आहे ते लालसर आहे. हातात घेतल्यावर स्वच्छ पाणी आपल्याला दिसतं. भगवंताने तिथे हात धुतलेले आहेत, आणि त्याला स्पर्श करायला आपल्याला मिळतं. खूप छान वाटतं. आणि अजून एक सांगू का, त्या रक्तकुंडाच्या वरचे जे सगळे डोंगर आहेत ना, डोंगरांची ती जी रांग आहे ना, ती सगळी लालसर आहे. म्हणजे आपल्याला जाणवतं की त्या ठिकाणी रक्ताचे शिंतोडे उडले असणार. म्हणजे
इतर डोंगर हिरवेगार आहेत, पण तो रक्तकुंड आणि तिथले जे डोंगर आहेत ते सगळे लालसर रंगाचे खडक आहेत. लगेच आपल्याला तो फरक दिसतो. आणि ह्या कुंडाचं पाणी पिल्यावर आपला थकवाही दूर होतो. कुंडाजवळ फार मोठे मोठे धबधबे, कुंडाजवळ धबधबे, झरे आपल्याला बघायला मिळतात. आणि आपल्याला त्या ज्वाला नरसिंहाचं दर्शन घेऊन जेव्हा आपण निघतो, गरुडाद्री पर्वत बघतो, पुन्हा रक्तकुंड लागतं, त्या धबधब्याखाली पुन्हा आपण ओले होतो आणि आपण पुढे येतो. आणि आता आता खरं तर आपण ज्वाला नरसिंह आपलं दर्शन झालेलं आहे. त्यानंतरचं जे आहे ते आधी आपण सगळे जे नरसिंहाचे मंदिर आहे त्याविषयी बघू, आणि शेवटी मी तुम्हाला उग्रस्तंभाविषयी सांगते. कारण की ज्वाला नरसिंहाचं दर्शन करून त्या पायऱ्या उतरून येत असतानाच आपल्याला डाव्या बाजूला उग्रस्तंभाकडे जाण्याचा रस्ता लागतो. म्हणजे ज्वाला नरसिंहाच्या तिथनंच आपल्याला खाली उतरून येऊन पायऱ्या उजव्या बाजूला, म्हणजे जात असताना उजव्या बाजूला आणि परत येत असताना डाव्या बाजूला आपल्याला उग्रस्तंभाचा तो पर्वत लागतो. पण आता आपण काय करणार आहोत, आतापर्यंत मी तुम्हाला 2 मंदिरांची माहिती सांगितली. नरसिंह अवतार, पहिलं जे होतं अहोबिला, दुसरं होतं ते ज्वाला नरसिंह, आणि तिसरं जे आहे मालोला नरसिंह. आता आपण मालोला नरसिंहाविषयी माहिती घेऊयात. मालोला अर्थात लक्ष्मी, मा म्हणजे लक्ष्मी आई, आणि लोला म्हणजे प्रेमी. मालोला अर्थात लक्ष्मी मातेचा प्रेमी असा अर्थ होतो. काय झालं, भगवन आणि हे जे मंदिर आहे शनिग्रहाशी संबंधित आहे, आणि शनिग्रहाच्या दोष परिहारासाठी या मंदिराला दर्शन दिलं जातं. शांत निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेलं हे अहोबिलापासून 2 किलोमीटर अंतरावर हे उंच पठारावरती हिरव्यागार झाडाझुडपांमध्ये वेढलेला असा रस्ता, तिथे हे मंदिर आहे. नैसर्गिक सौंदर्य बघून आपण आपलं मन अचंबित होऊन जातं. म्हणजे कुठले कोलाहल नाही, कुठले आवाज नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. आणि जवळपास 400 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. पक्का रस्ता आहे, घनदाट वृक्षलता वेलींनी झाकलेला आहे. त्यामुळे सूर्यकिरणच इथे इथपर्यंत पोहोचू शकत नाही, क्वचितच पोहोचतात. साधारणपणे अर्धा पाऊण तास आपल्याला या ठिकाणी पोहोचायला लागतो. तसं हे सोपं आहे. ज्वाला नरसिंह अत्यंत खडतर आहे, त्यापेक्षा हे मालोला नरसिंह जरा सोपं आहे. आणि शनिग्रहाचा जो दुष्ट प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी विशेष पूजा या ठिकाणी करतात. हे भगवंताचं शांत रूप आहे. कसं झालं, उग्र अवतार भगवंतानी घेतला ज्वाला नरसिंहापाशी, आणि मग ह्या उग्र रूपाला शांत करण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं. सगळे देवी देवता लांब पळून गेले होते, आणि कोणाचीच हिंमत नव्हती त्या उग्र रूपाला पुढे जाण्याचं सामर्थ्य कोणामध्येच नव्हतं. पण ते भक्तामध्ये होतं, ते म्हणजे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादानी भगवंतांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला देवी लक्ष्मी सुद्धा पुढे येत नव्हत्या. पण नंतर ज्या वेळेला भगवंत शांत झाले, अक्षरशः असं सांगतात की प्रल्हादाला भगवंत चाटायला लागले होते. आणि मग त्यावेळेला देवी लक्ष्मींनी इतकं सुंदर रूप घेतलं, आणि त्या सुंदर रूपावरती भगवंत भाळले, मालोला भाळले, प्रेमी झाले तिचे, आणि शांत झाले. म्हणून लक्ष्मी नरसिंहासह या ठिकाणी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि भक्त प्रल्हादानी म्हणजे ही मांडीवर देवांनी काय केलेलं आहे, भक्त प्रल्हादाला पण आणि देवी लक्ष्मीला सुद्धा आपल्या मांडीवर घेतलेलं रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि अजून वैशिष्ट्य काय आहे दुसरं, हे मालोला नरसिंह जसा लक्ष्मी नरसिंह असं शांत मूर्ती आहे, तशीच आपल्याला लोअर अहोबिलम मध्ये सुद्धा प्रल्हाद वरद लक्ष्मी नरसिंह मंदिर बघायला मिळतं. ते पण शनिग्रहाशी संबंधित आहे. आणि हे जे मालोला नरसिंह हा सुद्धा शनिग्रहाशी संबंधित आहे. आणि असं हे या ठिकाणचं भगवंताचं रूप शांत, लक्ष्मी सोबत आहे. शिव जेव्हा शक्ती सोबत असतो तेव्हा त्याचं सामर्थ्य काही वेगळंच असतं. असं हे भगवंताचं रूप. त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा नरसिंह, तो म्हणजे वराह नरसिंह, किंवा त्याला क्रोधा नरसिंह पण म्हणतात. हे जे मंदिर आहे ते आपल्याला ज्वाला नरसिंहाला जात असतानाच मध्ये रस्त्यामध्ये लागतं. आणि हे भगवंताचं वराह आणि नरसिंह एकत्र असं रूप आहे. अत्यंत शक्तिशाली प्राचीन असं ठिकाण आहे. नरसिंहाचा तिसरा अवतार याला म्हटलं जातं. सिंहमुखी किंवा सुकरमुखी अशी ही एकत्रित रूप आहे. म्हणजे एका बाजूनी हे आहे सिंहाचं, म्हणजे सिंह पण आहेत आणि सुकर पण आहे, एकत्रित रूप आहे. याला क्रोधा नरसिंह पण म्हणतात. नरसिंहाचा वध झाला, भगवंत अत्यंत क्रोधित होते. त्यावेळी वराह रूप घेऊन
काय केलं, सगळेजण देवी देवता लांब पळून जात होते. मग त्यावेळेला पृथ्वी सुद्धा रसातळाला गेली होती. मग भगवंतानी काय केलं, नरसिंहाच्या रूपामध्येच वराह रूप पण घेतलं आणि भगवंत रसातळाला गेलेल्या पृथ्वीला आपल्या दोन दात म्हणजे जे वराहाचे जे समोरचे मोठे दोन दोन सुळे होते, त्या सुळ्यावरती भगवंतांनी वराह नरसिंहाने पृथ्वीला वरती काढलेलं आहे. त्याचं हे प्रतीक आहे हे मंदिर, म्हणजे क्रोधा नरसिंह. आणि रसातळाला गेलेल्या पृथ्वीला त्यांनी बाहेर काढलं. तिथे भगवंतानी इथे भगवंताला क्रोध शांत करण्यासाठी प्रार्थना सुद्धा केली जाते. आणि हे जे वराह नरसिंह मंदिर आहे ते राहू ग्रहाशी संबंधित आहे. राहू दोष निवारणासाठी या मंदिराचं दर्शन घेतलं जातं, विशेष लाभ होतो. साधारणपणे ही जी मंदिरं आहेत ती म्हणजे अहोबिलम मधली सगळी जवळपास मंदिरं 6-6:30 सकाळी उघडतात, दुपारी 1 वाजता बंद होतात आणि पुन्हा 3:30 ही मंदिरं उघडतात आणि संध्याकाळी 5:30-6 ही मंदिरं बंद होतात. कारण की जो अप्पर अहोबिलम जो भाग आहे तो पूर्ण घनदाट जंगलामध्ये आहे आणि साधारणपणे आम्ही तर बघितलं 3-3:30लाच अंधार पडायला लागतो त्या जंगलामध्ये. तुमच्या सोबतीला लोक हवी, थोडी 4-5 जणांचा समूह हवा, नाही तर एखादा गाईड तरी हवा, किंवा जाताना तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या मार्गाने जातोय, कुठल्या मार्गाने येतोय, कारण की खूप भूलभुलैया आहे आणि वाटच नाही, दगड धोंड्यातनं ओबड दोबड अशा याच्यातनं आपल्याला जायचं, पण जाता येतं बरं का. असं नाही की मी तुम्हाला घाबरवत नाही, पण अशीच वाट आहे, आपल्याला वाट लक्षात ठेवावी लागते, नाही तर इथं भरकटण्याची खूप शक्यता आहे. मग हे जे वराह नरसिंहाचं मंदिर आहे ते मुख्य जे मंदिर पहिलं आपण बघितलं अहोबिला, त्या अहोबिला मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे, ज्याला नरसिंहाच्या वाटेमध्ये लागतं. भवनाशिनी नदीच्या तीरावर आहे आणि त्या ठिकाणी मोठा एक असा डोह पण नदीचा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे संकरी घाटी में स्थित आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणजे कसं आहे, दोन्ही संकरी घाटी म्हणजे कशी की 2 डोंगर दोन्ही बाजूनी, आणि असे ते डोंगर इतके जवळ आल्यासारखे वाटतात आणि त्याच्यामधनं आपल्याला जायचं असतं, त्याला संकरी घाटी म्हणतात. आणि मग तिथनं ती मधूनच वाहणारी भवनाशिनी नदी बघा, भवसागर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं सोडवणारी ही भवनाशिनी नदी आहे, त्यातनं आपल्याला जायचं आहे. ह्या अरुंद रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूनी डोंगर खूप जवळ आल्यासारखे वाटतात. फार सुंदर असा परिसर या वराह नरसिंह मंदिर जे आहे तिथे आपल्याला बघायला मिळतो. आता 5वा जो नरसिंह आहे तो म्हणजे करंज नरसिंह. तर हा जो करंज नरसिंह मंदिर आहे ते करंज वृक्षाखाली ध्यान मुद्रेमध्ये भगवंत विराजमान आहेत. हे चंद्रग्रहाशी संबंधित आहे. आणि आपल्याला करंजीचं झाड माहीत असेल की ज्याच्या बियापासून तेल केलं जातं, औषधी वनस्पती आहे. आणि जी दंतमंजन बनवले जातात त्यामध्ये पण करंज औषधी वापरली जाते. करंज वृक्षाच्या सान्निध्यातलं नरसिंहाचं दर्शन अतिशय शांत आहे आणि आपल्याला मानसिक शांती देऊन जाणार आहे, कारण चंद्रग्रहाशी संबंधित आहे. चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे. मग ह्या वृक्षाच्या शीतल छायेमध्ये एक सकारात्मकता आपल्याला ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला मिळते, ऊर्जा, एक सकारात्मकता ऊर्जा मिळते, मनशांती लाभते. आणि या मंदिराचा संबंध आहे चंद्रग्रहाशी. चंद्र मनाचा कारक, मन स्थिर करणारं असं हे मंदिर आहे. कारण की मन चंगा तो कठवती में गंगा, मन सगळं मनावरच अवलंबून आहे हो. आपण काय होतो माहिती का, ह्या मनाचे गुलाम होऊन जातो आणि मग आपलं सगळं बिघडतं. पण ह्या मंदिरात ज्या वेळेला आपण येतो ना, त्यावेळेला आपण त्याला आपला गुलाम करून टाकतो आणि मग मन शांत होऊन जातं. आणि चंद्रदोष दूर करणारं, मानसिक शांती देणारे ठिकाण आहे. आणि हे मंदिर अप्पर अहोबिलमकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्येच लागतं. आपण जाताना पण ह्या मंदिराचं दर्शन घेऊ शकतो, पण कसं आहे, एक नंबरनी जायचंय आपल्याला. 1 क्रमांकाचं जे मंदिर आहे ते अहोबिला मंदिर आहे. म्हणून ज्या वेळेला आपण अहोबिला, मग वराह नरसिंह मंदिर लागतं रस्त्यामध्ये, मालोला लागतं, पण आपण अहोबिला करायचं, ज्वाला करायचं, येताना मग वराह नरसिंह, मालोला नरसिंह, प्रल्हाद महाराजांची पाठशाळा बघायची आणि मग इकडे करंज नरसिंहाकडे खाली यायचं आहे. तर करंज वृक्षाखाली ध्यान मुद्रेमध्ये नरसिंह भगवान आहे आणि फार सुंदर मंदिर आहे. भगवंताकडे बघून आपल्याला खूप शांत भगवंताचं रूप आहे. आणि अजून अनोखं म्हणजे काय आहे, तर भगवंताच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण आहे. असं सांगितलं जातं की या ठिकाणी हनुमंताने कठोर अशी तपसाधना केली आणि कठोर तपसाधना बघून नरसिंह भगवंत प्रसन्न झाले. पण हनुमंतच ते, माझा हा तर रामराया नाहीये, खून काही पटेना की हाच माझा रामराया आहे. नरसिंह सुद्धा भगवान महाविष्णूच आहेत हे पटेना ना.
मग त्यावेळेला नरसिंह भगवंतांनी आपल्या हातामध्ये धनुष्य आणि बाण घेतलेला आहे. म्हणून ह्या मंदिरामध्ये आपल्याला धनुष्य बाण घेतलेली नरसिंहाची मूर्ती या ठिकाणी ध्यान मुद्रेतली मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि नरसिंहाची ही भूमी ह्या हनुमंताला दर्शन भगवंताने दिले आणि त्यांचं समाधान करण्यासाठी आग्रहाखातर हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. आणि कसं आहे, या ठिकाणी बाहेर डाव्या बाजूला आपल्याला हनुमंताची प्रार्थना करत असलेली दास्य भावातली मूर्ती सुद्धा बघायला मिळते. म्हणजे ह्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर काय लाभ होतो, तर हनुमंताची अचाट अफाट अशी शक्ती, हनुमंताचं सामर्थ्य, हनुमंताची भक्ती, हनुमंताचा दास्य भाव आणि कठीण असं तपसाधन हे सगळं आपल्याला ग्रहण करायला मिळतं. आणि त्याशिवाय जोडीला काय मिळतं, ते भगवान नरसिंह करंज नरसिंहाचं सुरक्षा कवच आणि चंद्रग्रहाची कृपा म्हणजेच मनशांती, असा त्रिवेणी संगम या करंज नरसिंहापाशी आपल्याला बघायला मिळतो. आता ज्या वेळेला आपण मालोला नरसिंहाचं दर्शन घेतो, थोडंसं मागे मी आपल्याला परत नेते, तर त्या मालोला नरसिंहाचं आपण दर्शन घेत असताना काय होतं, मध्ये आपल्याला 2 बोर्ड लागतात. एक वराह नरसिंहाकडे जाणारा, एक मालोला नरसिंहाकडे जाणारा आणि एक प्रल्हाद महाराजांची पाठशाळा. तर प्रल्हाद महाराजांची जी पाठशाळा आहे त्याविषयी आता आपण थोडक्यात माहिती बघूया. काय झालं, दैत्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य यांचे जे पुत्र होते असुर, जी हे शिक्षक होते. कोण होते हे शिक्षक, तर षंड आणि मर्क यांच्याकडून भक्त प्रल्हादाने शिक्षा प्राप्त केली. आणि दैत्य कुळामध्ये जन्मून सुद्धा भक्त प्रल्हाद हा काय विष्णू भक्त होता. आणि त्यांनी विष्णू भक्ती सोडावी, राजकारण शिकावं, कूटनीती शिकावी, शस्त्रविद्या शिकावी, हे सगळं प्रयत्न षंड आणि मर्क करत होते. परंतु प्रल्हाद महाराजांवरती जे आईच्या पोटातूनच आध्यात्मिक भक्ती ते शिकून आले होते, नारायणाचं प्रेम घेऊनच ते जन्माला आलेले होते. म्हणजे ही 2 शिक्षक जी होते ते काही त्यापासून त्यांना परावृत्त करू शकले नाही. या असुर शिक्षकांकडनं प्रल्हाद महाराजांनी राजनीती, कूटनीती शिकले, पण त्याबरोबर आपली भक्ती मात्र त्यांनी काही सोडली नाही. आणि या पाठशाळेच्या परिसरावरती जे काही दगड आहेत तिथे ओम नमो नारायण, ओम नमो भगवते वासुदेवाय अशी दिव्य अक्षर जी प्रल्हाद महाराजांनी लिहिलेली आहेत ती बघायला मिळतात. पण खरं सांगू का, आमच्या ह्या प्रवासामध्ये मला पाठशाळेला काही जायला वेळ आम्हाला झाला नाही, खूप अंधार पडला होता. त्यामुळे मी काही पाठशाळा आणि मालोला नरसिंहाचं दर्शन घेऊ शकले नाही. आमच्या समूहातील बरेच मंडळी तिथे गेली होती, त्यांनी काही फोटो काढलेले आहेत, ते मी या ठिकाणी अपलोड करेल. त्यामुळे ते अक्षरं तिथे लिहिलेली आहेत की नाही हे काही मी बघितलेलं नाही, ती शाश्वती मी काही देत नाही. पण या ठिकाणी बरेच जण सांगतात की प्रल्हादांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिलेली दगडावरची ती नावं आजही बघायला मिळतात. एका गुफेमध्ये छोटंसं मंदिर आहे आणि या ठिकाणी योग नरसिंह आहेत. प्रल्हाद महाराजांचं पण या ठिकाणी मूर्ती आहे, श्री सुदर्शन आहे आणि श्री नारायणाची मूर्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घ्यायला मिळतं. अहोबिलम यात्रेतील हे पवित्र ठिकाण महत्त्वपूर्ण आहे, कारण प्रल्हादाने आपल्या सहपाठी असुर मित्रांना या ठिकाणी नारायणाची भक्ती शिकवली. त्यांनी भक्तीचा उपदेश केलेला आहे आणि भक्त प्रल्हादांनी आपल्या असुर मित्रांना, सहपाठी जे होते त्यांना जो उपदेश केलेला आहे त्याला नवविधा भक्ती असं म्हटलं जातं. आणि मालोला जे नरसिंह मंदिर आहे त्यापासून 500 मीटर ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती ही प्रल्हाद महाराजांची पाठशाळा आहे. एका पर्वताच्या टोकावरती ही स्थित आहे. म्हणजे आपण ज्वाला नरसिंह केलं, उग्रस्तंभ झाला, म्हणजे उग्रस्तंभाची माहिती मी सांगेन शेवटी. उग्रस्तंभ झाला, परतीच्या वाटेवर येत असताना वराह नरसिंह मंदिर करायचं, त्यानंतर मालोला नरसिंह आणि प्रल्हाद महाराजांची पाठशाळा करून आपण आता लोअर अहोबिलमकडे वळायला लागतो, अप्पर मधनं बाहेर पडतो आणि मग नंतर बाहेर आपण येऊन करंज नरसिंहाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि पुढचा काय नरसिंह ते आता आपण बघूया. 6 नंबरचा जो नरसिंह अवतार, 6 आता 6वा नंबर सुरू आहे, पावना नरसिंह. हे जे पावना नरसिंह आहे, म्हणजे एका पहिला जो दिवस आहे त्या पहिल्या दिवशी आपण काय करायचं आहे, अप्पर नरसिंह सगळे करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण लोअर अहोबिलम बघायला जायचं आहे. कारण की एकाच दिवशी उग्रस्तंभ आणि अप्पर नरसिंह केल्यानंतर आपण लोअर नरसिंह बघायला आपल्यामध्ये ताकदच उरत नाही. कारण की जो पावना नरसिंह आहे
तो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत येतो. खूप आतमध्ये जवळपास 20-25 किलोमीटरचा खडतर प्रवास आहे आणि ऑफ रोड रूट आहे. आपल्याला जीप त्या ठिकाणी मिळतात भाड्याने. त्या जीपमधनं बसून मोठी कसरतच आहे ती. म्हणजे जसा खुळखुळा होतो ना, खुळखुळा कसा खुळखुळ खुळखुळ वाजत जातो, तसा आपला देह उडत 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 जातो, उडत उडत येतो. अतिशय खडकाळ मार्ग आहे. त्यामुळे ह्या लोअर अहोबिलमसाठी आपण दुसरा दिवस ठेवायचा आहे. मग आता दुसरा दिवस उगवला आणि आपण पावन नरसिंहाकडे जायला निघालो. त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांसाठी जीप केलेल्या होत्या आणि सगळ्यांचा आटापिटा होता की मधलं सीट आपल्याला कसं काय मिळवता येईल, कारण की कमी उडल्या जाणार ना. आणि नशिबाने मला मधलं सीट मिळालं आणि आमचा प्रवास सुरू झाला. घनदाट असं जंगल, आधी जंगलापर्यंत जाईपर्यंत छान रस्ता आहे, पण जसं आपण ह्या पावन नरसिंहाकडे जायला निघतो, अरे बापरे, घनदाट असं नल्लामल्ला जंगल आणि आजूबाजूनी नुसते घनदाट झाडी, मध्ये रस्ता म्हणतोय आपण अशी वाट, मध्येच मातीची वाट, मध्येच चिखल, मध्येच पाणी. त्या ठिकाणी पावन नदी जाते, मध्येच नदीचे त्या ठिकाणी असा एखादा नदीचा जो प्रवाह येऊन जातो, रस्ता पूर्ण चिखलमय करून जातो, मोठे मोठे दगड. त्यातनं आपली जीप अशी खालीवर होत 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 खडबड 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 आवाज करत निघते. आणि या ठिकाणी जे आहे पावन नदीच्या तटावर 20 किलोमीटर, साधारणपणे 1.5 ते 2 तास आपल्याला लागतात. आणि हे जे मंदिर आहे ना, 9 नरसिंहांपैकी हे जे मंदिर आहे त्याला रत्नतीर्थ म्हटलं जातं. रत्न म्हटलंय यावरूनच आपल्याला त्याची महात्म्य लक्षात येतं. आणि पवना नदीच्या तीरावर हे मंदिर असं सुंदर निसर्गाच्या कुशीत आतमध्ये सगळ्यांपासून दूर असं सुंदर हे मंदिर आहे. एक वेगळंच त्या ठिकाणची शांतता, धीर गंभीर प्रसन्न वातावरण आणि आपल्याला आनंदित करून जातं. आणि कसं आहे, याला रत्नतीर्थ म्हटलेलं आहे आणि पावन नदीच्या तटावर हे मंदिर आहे. नल्लामला जंगलामधून हा रस्ता आणि भगवंताने चेंचू लक्ष्मीसह या ठिकाणी विराजमान आहे. भगवंत जे भगवान नरसिंह चेंचू लक्ष्मीसह विराजमान आहे. त्यांचा विवाह, नरसिंहांचा विवाह चेंचू लक्ष्मी सोबत या ठिकाणी झाला होता. चेंचू जातीची जी आदिवासी समाज आहे ते भगवान नरसिंहांना आपला जावई मानतात आणि गोहत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी या ठिकाणी भारद्वाज ऋषींनी तप केलेलं आहे. भारद्वाज ऋषींची ही तपभूमी आहे. आणि ही जी यात्रा आहे ना, खूप खूप अवघड आहे. ऑफ रूट रोड आहे. साधारणपणे 20-22 किलोमीटर जायचं, पुन्हा 20-22 किलोमीटर त्याच खडकाळ वाटेने यायचं. अक्षरशः असं वाटतं की आता आपली गाडी उलट होते की काय. काही गाड्या पंक्चर होत होत्या, कोणाचं टायर गळून जात होतं, कोणाचे काय काय पार्ट गाड्यांचे पडून जात होते. आमची गाडी तर इतकी भयानक होती ती ट्रॅक्स, की तो जो ड्रायव्हर होता ना, त्यांनी ते दार, त्याच्या साईडचं दार बांधलेलं होतं आणि तो खिडकीतनं आत जात होता आणि तो गाडीच बंद करू शकत नव्हता, कारण की एकदा गाडी बंद झाली की त्याची गाडी परत सुरू होतच नव्हती. पण एक बघितलं की ते जे सगळे जे त्या ठिकाणी भाड्याने ज्या जीप मिळतात, टॅक्सी ट्रॅक्स मिळतात, टॅक्सी नाही तर त्या ज्या आहेत ते एकमेकांना खूप मदत करतात, एकमेकांसाठी थांबतात. कारण की कसं आहे, जंगलातला भाग आहे, वनचर जीव त्या ठिकाणी असतात. 5:30 नंतर तर कोणालाच या भागात येऊ दिलं जात नाही. पावसाळ्यात तर हा रस्ता बंदच असतो. आणि मग कसं आहे, या दगडधोंड्यांमधनं आपण जातो आणि मग भगवान नरसिंहाचं दर्शन होतं. सुंदर मंदिर आहे. आपण असं कृतकृत होतो त्या ठिकाणी. एक धागा त्या ठिकाणी मिळतो आणि ज्यांचे विवाह व्हायचे आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते. आणि हे जे मंदिर आहे ते आहे कुठल्या ग्रहाशी संबंधित आहे, तर बुध ग्रहाशी हे मंदिर संबंधित आहे. मी पण त्या ठिकाणी एक धागा घेतला, मग त्यांनी तो नरसिंहाला लावला आणि मंत्रोच्चार करत तो धागा जो होता माझ्या हातामध्ये मी बांधला. तर मला जणू काय असं वाटलं की आता नरसिंहाचं कवच आपल्याला मिळालेलं आहे, वेगळीच शक्ती आता आपल्याला मिळाली, आपण निर्भय झालो असं अनुभूती क्षणभरासाठी आली. आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पुन्हा तो जो भयानक रस्ता उडत उडत खुळखुळा होत 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 पुढे आलो. आणि 22 किलोमीटर नंतर बाहेर आल्यानंतर पुन्हा रोड लागतो आणि पुन्हा पुढे आपल्याला 7 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे ह्या जंगलाच्या रस्त्याने आपण पुन्हा जातो, ते आपल्याला जायचं आहे भार्गव नरसिंहाकडे बाहेर येऊन. मग या ठिकाणी जे आहे, जर का आपल्याला या जीपनी जायचं नसेल तर जसं उग्र नरसिंहाला जाण्यासाठी अवघड ट्रेक आहे, तसा 7 किलोमीटरचा अवघड ट्रेक करून सुद्धा आपण स्वतः, आपल्या जर का काही ग्रुप असेल, गाईड असेल तर आपण पायी सुद्धा जाऊ शकतो. पण 7 किलोमीटरचा
अवघड ट्रेक पार करून आपल्याला जावं लागतं. हिरण्यकशिपूचा वध झाला आणि भगवंताचा क्रोध शांत होत नव्हता. देवी देवतांनी विनंती केली तेव्हा मातेने चेंचू जातीच्या आदिवासी कुटुंबामध्ये चेंचिता नावाने जन्म घेतला आणि देवीच्या सौंदर्यावर भगवंत भाळले. पण तिच्या पित्यानं भगवंताची कठीण अशी परीक्षा घेतली. मग ती परीक्षा कशा स्वरूपाची होती तर डोंगरावर चढणे, मध गोळा करणे, शिकार करणे, अशा प्रकारे भगवंतांनी सगळ्या परीक्षा पास झाले आणि मग चेंचू लक्ष्मीचा त्यांचा विवाह झाला. अशा प्रकारचीच कथा आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतमध्ये पण वाचायला मिळते. आणि देव ह्या सगळ्या परीक्षांमध्ये यशस्वी झाले, मग त्यांचा विवाह झाला. या विवाह सोहळ्याचा प्रसंग जो आहे, सगळ्या ज्या घटना घडल्या त्या लोअर अहोबिलम मध्ये जे प्रल्हाद वरद लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे त्या ठिकाणी जे खांब आहे त्या खांबांवरती या विवाह प्रसंग सगळा असा आपल्याला कोरलेला बघायला मिळतो. जे आता आपण लोअर अहोबिलम मध्ये आलेलो आहोत आणि मग हे कसं आहे, सुलभ मैदानी भाग आहे आणि एकदा आपण त्या पावना नरसिंहाच्या तिथनं बाहेर पडलो की मग लोअर आहे, अगदी मंदिरापर्यंत गाड्या जातात. मग आता आपण 7 नंबरचा जो आपला नरसिंह आहे तो भार्गव नरसिंह. तर या भार्गव नरसिंहाला जाण्यासाठी सुद्धा आपण पावना नरसिंह करायचा आणि त्या जीपनी आपण आता भार्गव नरसिंहाकडे जात आहोत. मग भार्गव नरसिंह अर्थात परशुरामांची ही तपोभूमी आहे. परशुरामाने या ठिकाणी तप केलेलं आहे. हे मंदिर सूर्यग्रहाशी संबंधित आहे आणि कसं आहे, या मंदिराच्या जवळ एक पवित्र कुंड आहे आणि भार्गवरामांनी कठीण तपसाधना या कुंडाच्या शेजारी केली होती आणि त्यांची तपसाधना बघून भगवंत खुश झाले आणि त्यांनी त्यांना नरसिंह रूपामध्ये दर्शन या कुंडाच्या शेजारी दिलं होतं. आणि या ठिकाणी जे कुंड आहे त्याला अक्षय तीर्थ म्हटलं जातं आणि या कुंडात भार्गवराम स्नान करत आणि मग भगवंताची पूजा करत. साधारणपणे 4 किलोमीटरचा हा मार्ग आहे, ऑफ रोड आहे, कठीण आहे, उंचावर मंदिर आहे. जवळपास आपल्याला या मंदिरापाशी पोहोचत असताना खडकाळ वाटेतनं जीपमधनं उतरल्यावर सुद्धा बरंचसं अंतर चालावं लागतं आणि साधारणपणे 140 पायऱ्या वर चढून आपण भार्गव नरसिंहाच्या दर्शनासाठी पोहोचतो. आणि या ठिकाणी जी नरसिंहाची चतुर्भुज मूर्ती आपल्याला बघायला मिळते, हिरण्यकशिपूचा वध करतानाची ही मूर्ती आहे. चरणापाशी भक्त प्रल्हाद पण विराजमान आहे आणि या जे आहे या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर पावना नरसिंहापाशी जर जीप सोडून दिली आणि तुम्ही जर ठरवलं की मी पायी भार्गव नरसिंहाला जाईन तर तुम्ही जाऊ पण शकता, काही हरकत नाही. फक्त तो खडकाळे, पण मी असं सुचवीन की तुम्ही जी जीप बुक केली ना ती हे सगळे लोअर अहोबिलम साठी पूर्ण एकच जीप तुम्ही बुक करा, ती जास्त तुम्हाला परवडेल आणि सोयीचं होईल. आणि पावसाळ्यात तर हा भाग जलमय झालेला असतो. हे या भागातली सगळी मंदिरं सकाळी 6 साडेसहा ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते 5:30 पर्यंतच उघडी असतात, कारण की जंगलाचा भाग आहे. अंधार लवकर पडतो. हिसरू शापद पण या ठिकाणी खूप आहेत. आता आपण वळणार आहोत लोअर अहोबिलम मधल्या 8 नंबरच्या नरसिंहाकडे. मग आम्ही भार्गव नरसिंहाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा त्या जीपमध्ये बसलो. त्याने आम्हाला भार्गव योगानंद पुढचा जो नरसिंह आहे तो योगानंद नरसिंहापाशी तो आम्हाला घेऊन आला. हे जे योगानंद नरसिंह आहे, अर्थात त्या नावामध्ये सगळा अर्थ दडलेला आहे. योगाच्या मध्ये निमग्न झालेला, आनंदामध्ये स्वतः निमग्न झालेले असे नरसिंह. हा बृहस्पती ग्रहाशी अर्थात गुरुग्रहाशी हे मंदिर संबंधित आहे. भक्त प्रल्हादाला ज्ञान देणारी अशी भगवंताची या ठिकाणी मूर्ती विराजमान आहे आणि लोअर अहोबिलम पासून 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आधी टेकडीवर असं हे सुंदर मंदिर आहे आणि हिरण्यकशिपूच्या वधानंतर योग मुद्रा भगवंतांनी धारण केली होती. याच ठिकाणी परमप्रिय भक्त प्रल्हादाला योगशास्त्र राजनीतीचं शिक्षण भगवंतांनी दिलं. किती भाग्यवान तो भक्त प्रल्हाद बघा, त्याची सगळी सर्वतोपरी काळजी भगवंतांनी घेतली आणि किती वय, फक्त 5 वर्षांचं वय आणि तपसाधना ती केवढी खडतर होती, किती गतजन्माची पुण्याई असेल त्याच्या पाठीशी. भगवंतांनी त्याला योग शिकवला म्हणून याला योगानंद नरसिंह या नावाने ओळखलं जातं. ब्रह्मदेवानी सुद्धा या ठिकाणी मानसिक शांतीसाठी तप केलेलं आहे. नरसिंहाची मूर्ती पद्मासनामध्ये आहे आणि त्यांचे पाय योगपट्टाने बांधलेले आहेत. वरच्या 2 हातात शंखचक्र धारण केलेले आहे. खालचे 2 हात गुडघ्यावरती योग मुद्रेमध्ये आहेत. आधी ही मूर्ती एका खोल बोगद्यामध्ये होती, पण भक्तांच्या दर्शनासाठी सोयीसाठी सोपं व्हावं म्हणून सध्याच्या ठिकाणी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे.
आणि जेव्हा आपण योगानंद नरसिंहाचं दर्शन घेऊन मंदिरातनं बाहेर पडतो, तिथे समोर अजून एक मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये हे जे 9 अवतार भगवंताचे आहे, त्या 9 अवताराची मंदिर आहे. जशी 9 ग्रहांची मंदिरं असतात की नाही एकाच मंदिरामध्ये, तसं त्या मंदिरामध्ये आपल्याला भगवंताचे हे सगळे अहोबिला, वराह, मालोला, ज्वाला, नंतर पावना, भार्गवराम, छान नंतर करंज नरसिंह, योगानंद नरसिंह, छत्रवत नरसिंह अशी सगळी रूपं आपल्याला त्या ठिकाणी त्या मंदिरात बघायला मिळतात. मग आता आपण ह्या योगानंद नरसिंहाचं दर्शन करून शेवटच्या नरसिंहापाशी येऊन पोचतो. आणि तो नरसिंह म्हणजे छत्रवत नरसिंह. हा छत्रवत म्हणजे काय? छत्र म्हणजे वरतून तुम्हाला छत्र देणं, छत्रीच्या आकाराचं. तर विशाल अशा वडाच्या झाडाखाली ही मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहे. आणि त्या ठिकाणी केतू ग्रहाशी हे संबंधित छत्रवत नरसिंह आहे. छत्र अर्थात छत्रीच्या आकाराच्या वटवृक्षाखाली हे मंदिर स्थित आहे. झाडाची सावली छत्रीप्रमाणे या मंदिरावरती पडते. लोअर अहोबिलम पासून 3 किलोमीटर अंतरापर्यंत अगदी मंदिराच्या दारापर्यंत आमची गाडी गेली होती. त्यामुळे आम्ही सगळे खुश होतो एकदम, की आता फार काही चालायचं नाही, दगडदोंडे ओलांडायचे नाहीये, जंगल जंगल तर आहे समोर पण वाटेत नाहीये. त्यामुळे पटापटापटा आम्ही पाय धुवून त्या मंदिरामध्ये गेलो. फार सुंदर मंदिर, तिथं अभिषेक सुरू होता, बरीचशी मंडळी आलेली होती, त्यांची सुंदर पूजा त्या ठिकाणी सुरू होती. खूप सुंदर वाटलं. ज्या वेळेला त्या जे छत्रवत नरसिंहाच्या मूर्तीवर दुधाचा पाण्याचा अभिषेक होत होता, जेव्हा दूध घातलं ना तेव्हा ती सगळी मूर्ती आम्हाला स्पष्ट सुंदर दिसली. फार छान वाटलं. आणि अशी एक या ठिकाणी पौराणिक कथा, म्हणजे विष्णू पुराण आणि ब्रह्मांड पुराणामध्ये या सगळ्या कथा आहेत. मग त्या पौराणिक कथेनुसार हा हा आणि हु हु हे जे 2 गंधर्व होते, मेरू पर्वतावरून या ठिकाणी आले. आणि त्यांनी काय केलं, सुमधुर असं गायन केलं. आणि त्यांच्या गायनाच्या सादरीकरणाने भगवंत खुश झाले. हे जे छत्रवत नरसिंह आहे ते अत्यंत खुश झाले. त्यांनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला. आणि त्यामुळे इथली मूर्ती कशी स्मित हास्य करणारी आहे. वरच्या 2 हातामध्ये शंखचक्र आहे. खालचा जो उजवा हात आहे ती अभय मुद्रा आहे. आणि जो डावा हात आहे तो ताल मुद्रा आहे. म्हणजे समोर हा 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 आणि हु हु हे गंधर्व सुंदर गायन नृत्य करतायत आणि भगवंत हाताने ताल देत आहेत, एका हाताने आशीर्वाद देत आहेत. अशी सुंदर अशी स्मित हास्य करणारी ही मूर्ती आहे. आणि कुंडलीतील केतू ग्रहाचे दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी या ठिकाणी विशेष पूजा करतात. आणि असं म्हटलं जातं की संगीत, गायन, नृत्य कलेमध्ये ज्यांना प्रावीण्य मिळवायचं आहे त्यांनी या ठिकाणी यावं, सेवा सादर करावी, भगवंताचे कृपा आशीर्वाद घेऊन कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करावं. प्रल्हाद वरद नरसिंह मंदिर जे आहे, आता आपण तिकडे जाणार आहोत. म्हणजे वरती जे होतं मालोला नरसिंह अप्पर मध्ये, तसंच लोअर अहोबिलम मध्ये एक मंदिर आहे की ज्या ठिकाणी भगवंत लक्ष्मी मातेसह विराजमान आहे. ते मंदिर म्हणजे प्रल्हाद वरद लक्ष्मी नरसिंह मंदिर. पहाटे साधारणपणे आमचं आता हे सगळं उरकलं, छत्रवत नरसिंह वगैरे सगळं झालं. आणि मग आम्ही हे दुपारपर्यंत आमचं सगळं झालं होतं, 2:30-3 पर्यंत. सकाळीच आम्ही 7 वाजता निघालो होतो. आमचं हे 3-3:30 पर्यंत झालं. दुपारचा प्रसाद झाला, थोडीशी विश्रांती झाली आणि आम्ही 4:30 वाजता दुपारी ह्या प्रल्हाद वरद नरसिंह मंदिराकडे निघालो. तसं एकदा आम्ही जेव्हा ज्या दिवशी पोहोचलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही सकाळी या मंदिराचं दर्शन घेतलं होतं. आणि प्रल्हाद व ब्रह्मांड पुराणानुसार भगवान महाविष्णूंनी नरसिंह रूपामध्ये अवतार घेऊन भक्त प्रल्हादासाठी नरसिंह अवतार घेतला होता. आणि लोअर अहोबिलम जे आहे त्या ठिकाणी हे मुख्य मंदिर आहे. या ठिकाणी भगवंताचं रूप कसं आहे, सौम्य रूप आहे, कारण लक्ष्मी मातेसह ते आहे. कारण की काय झालं, जेव्हा ते रौद्र रूप होतं ना, लक्ष्मी माता पण घाबरल्या होत्या. त्यामुळे हे शांत रूप आहे. भक्त प्रल्हादाला आशीर्वाद देणारी प्रसन्न अशी मूर्ती आहे. आणि काही ठिकाणी असं पण म्हणतात पौराणिक कथानुसार की भगवान श्रीनिवास, तिरुपतीचे व्यंकटेश्वर भगवान श्रीनिवासांनी आपल्या लग्नापूर्वी नरसिंहाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या मूर्तीची स्थापना केली होती, असं पण सांगितलं जातं. अजून एक कथा आहे ती पुढे सांगते. आणि असं आहे की हे जे मंदिर आहे विजयनगर स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचा विशाल प्रांगणामध्ये एक भव्य 7 मजली गोपुरम आहे. आणि मंदिराचा जो रंगमंडप आहे ना त्यामध्ये मोठे मोठे स्तंभ आहेत. आपण अचंबित होऊन जातो हे मंदिर बघून की काय कला असेल त्या लोकांची. आपण आता फक्त नुसती कॉन्क्रीटची जंगल बांधत आहोत, आतमधलं पॉश इंटेरियर आपण करतो, पण आपल्याला ती कला खरंच खूप अवघड आहे. आपल्याला ती समजणंही अवघड, जमणंही अवघड आहे.
आणि ते कोरीव काम, जाळीवर यक्ष, घोडे, ते सगळं बघून, कोरलेल्या त्या मूर्ती बघून अचंबित होऊन जातं. फार सुंदर परिसर आहे, फार सुंदर मंदिर आहे. विजयनगरचे जे सम्राट आहे नरसिंहदेवराय आणि कृष्णदेवराय यांचे विजयस्तंभ या ठिकाणी आहे. आणि अजून विशेष आम्हाला या मंदिरात काय बघायला मिळालं माहिती, ते बघितलं आणि असं डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं झालं. सकाळी 6:30 वाजता या मंदिरामध्ये मंगल आरती असते आणि बरोबर 6:30 वाजता एक पांढरी स्वच्छ गाय जी आहे ती अगदी धावत 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 या आरतीसाठी येऊन उभी राहते. ते बघत असताना ना फार आपल्याला आश्चर्य वाटतं की मुक्या जनावरांना सुद्धा कशी भक्ती करता येते आणि त्यांना सुद्धा कसं उमज आहे हे बघून आपण अचंबित होऊन जातो. मग नंतर एक घोडा सुद्धा या गाईचं म्हणजे आरती झाल्यानंतर आरतीसाठी गाय येते आणि काही कालावधीनंतर एक घोडा पण त्या ठिकाणी येतो. आता हे जे मंदिर आहे या मंदिराची एक रोचक कथा सांगितली जाते आणि ते जे आहे ती कथा म्हणजे काय त्यात आपण बघूया. आद्य शंकराचार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, साक्षात शिवशंभूंचा अवतार म्हणजे आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य आपल्या आध्यात्मिक यात्रेमध्ये असताना काय झालं, अहोबिलमच्या ज्या गुफा आहेत, कठीण गुफामध्ये त्यांनी तपसाधना केली. आणि एकदा काय झालं, एक दुष्ट कपालिक होता, तांत्रिक होता आणि तो नरबळी देत असे आणि सिद्धी प्राप्त करत असे. त्याला आचार्य दिसले आणि त्याला लक्षात आलं की तपस्वी व्यक्ती आहे, हिचा बळी दिल्या की आपल्याला भरपूर सिद्धी प्राप्त होतील आणि तो छलपूर्वक आद्यशंकरांचा बळी देण्याचं ठरवतो. आद्यशंकराचार्य तर अगदी गहन अशा समाधी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांचा जो शिष्य आहे पद्मनाभ नावाचा शिष्य तो तिथे बाजूलाच असतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा कपालिक आता आपल्या आचार्यांवरती, आपल्या सद्गुरूंवरती आता हल्ला करणार आहे, त्याच्या लक्षात येतं. आणि मग तो काय करतो पद्मनाभ, त्या वेळेला भगवान नरसिंहांना आर्त हाक मारतो आणि भगवान नरसिंहांना आर्त हाक घालतो, आर्त हाक मारतो आणि धावून या, माझ्या सद्गुरूंचं रक्षण करा अशी प्रार्थना करतो. आणि त्याची ती तीव्र आर्त स्वर ऐकून भगवंत प्रसन्न होतात आणि पद्मनाभाच्या शरीरामध्ये नरसिंह भगवान शिरतात आणि पद्मनाभ दुसऱ्या क्षणाला आपल्या आचार्यांवर धावून आलेल्या कपालिकाचं मस्तक उडवतात आणि त्याचा वध होतो. आणि हा प्रसंग घडल्यानंतर आचार्य आपले नेत्रपटल उघडतात आणि बघतात तर काय, समोर एकदम क्रोधमय रूपामध्ये, उग्र स्वरूपामध्ये ज्वालामुखी जसा एखादा स्फोट व्हावा तसे फाटावा तसं रौद्र रूप भगवंताचं बघून ते पण अचंबित होऊन जातात की काय घडलंय एक क्षणामध्ये. आणि त्या वेळेला आद्य शंकराचार्य काय करतात, आपल्या उग्र जे नरसिंहाचं रूप आहे ते तर आपल्याला कुठल्याच भगवंताचं असं उग्र रूप बघायला आवडणार नाही, आपल्याला शांत रूपच आवडतं. मग आद्य शंकराचार्य काय करतात, त्यावेळेला भगवंताचं हे उग्र रूप शांत करण्यासाठी श्री लक्ष्मी नरसिंह करावलंबम या स्तोत्राची रचना करतात. या स्तोत्राला जवळपास 17 कडवे आहेत. 17वं जे कडवं आहे, चरण जे आहे ते फलश्रुतीचं आहे. 16 चरण आहेत, 17वं चरण फलश्रुतीचं आहे. आणि त्या स्तोत्रामधलं एक कडवं असं आहे, एक चरण असं आहे, लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णू यज्ञेश यज्ञ मधुसूदन विश्वरूप ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मी नरसिंह मम देहि करावलंबम. अतिशय सुंदर हे स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र कसं निर्मित झालं ही कथा आपल्याला सांगताना मला अजून आनंद होतोय की काही दिवसांपूर्वीच मी ह्या स्तोत्राची संथा घेतली होती आणि मी माझं भाग्य समजते की ज्या स्तोत्राची आपण संथा घेतली त्या स्तोत्राची निर्मिती ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आपल्याला जाण्याचा योग येतोय, त्या ठिकाणी आपल्याला स्तोत्र पठन करण्याची संधी मिळते, हे माझं मी अहोभाग्य समजते. आणि मला खूप आनंद झाला. आणि ज्यांच्याकडनं मी स्तोत्र शिकले, डॉक्टर सुनीताताई देशपांडे, त्यांचे पण मी आभार मानते की त्यांनी हे सगळ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हे जे स्तोत्र आहे लक्ष्मी नरसिंह करावलंबम स्तोत्र जे आहे ते शनिवारी म्हणण्याचे प्रघात आहे. शनिवारी अमावस्या नंतर 7:30चा बाधा दूर करण्यासाठी, सुसह्य करण्यासाठी किंवा शनिबाधा दूर करण्यासाठी शनिवारी ह्या स्तोत्राचे पाठ केले जातात. आणि हे स्तोत्र भगवंतांनी आद्य शंकराचार्यांनी त्या ठिकाणी रचना केली आणि भगवंताला प्रार्थना करतायत वारंवार शंकराचार्य की लक्ष्मी नरसिंह मला या खोल अशा संसार रूपी जी विहीर आहे, खोल आहे,
त्यातनं बाहेर मला काढा आणि संसाराच्या दुष्टचक्रातनं बाहेर काढून मला बाहेर काढा आणि त्या बाहेर पडण्यासाठी तुमचा करावलंबम माझ्या हातात द्या. असं वारंवार प्रत्येक म्हणजे या चरणामध्येची शेवटची ओळच ती आहे. आणि ते ऐकून भगवंतांचा राग शांत होतो आणि उग्र असं नरसिंह रूप शांत होतं आणि शंकराचार्य या स्तोत्राच्या रूपाने प्रार्थना करतात. भगवंत प्रसन्न होतात आणि लक्ष्मी मातेसह शांत रूपामध्ये आद्य शंकराचार्यांना दर्शन देतात. म्हणजे या स्तोत्राचं सामर्थ्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे असेल की हे स्तोत्र किती प्रभावी आहे. साक्षात आद्य शंकराचार्य जे शिवाचे अवतार आहेत, त्यांनी महाविष्णूचा जो चौथा अवतार नरसिंह अवतार होता त्याला शांत करण्यासाठी ह्या स्तोत्राची रचना केलेली आहे. म्हणजे स्तोत्राच्या पठनाने आपले ग्रहबाधा ही तर जाईलच हो, पण आपण या काय म्हणतात आद्य शंकराचार्य की संसार रूपी ही खोल जी विहीर आहे ना त्यातनं बाहेर पडण्यासाठी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडणं काढणारं असं हे प्रभावी स्तोत्र आहे. त्यामुळे मला फार आनंद झाला आणि हे स्तोत्र निर्मिती ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आपल्याला जायला मिळालं. आज या मंदिरामध्ये जे लक्ष्मी मातेचं शांत रूप आहे दर्शन घेताना खूप आनंद होतो. हे स्तोत्र इथेही आज म्हटलं जातं. ती परंपरा या ठिकाणी जतन केलेली आहे. आता एक ही आद्य शंकराचार्यांची कथा झाली. अजून एक कथा जी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तिरुपतीच्या व्यंकटेश्वरांनी आपल्या लग्नापूर्वी ह्या मूर्तीची स्थापना केली होती लक्ष्मी नरसिंहाची, अशी कथा आहे. आणि दुसरी कथा जी आहे ती अशी सांगितली जाते की भगवान श्रीनिवास व्यंकटेश्वर हे सुद्धा विष्णूचेच अवतार, पण मानवी देह धारण केला होता, मग त्या सगळा तो धर्म आलाच. मग भगवान श्रीनिवास व्यंकटेश्वरांनी काय केलं तर आपलं कुलदैवत लक्ष्मी नरसिंह, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांचं कुलदैवत लक्ष्मी नरसिंह आहे. आपल्या पैकी बऱ्याच जणांचं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि ज्या वेळेला भगवान श्रीनिवासांचा पद्मावतीशी विवाह ठरतो तेव्हा पहिली निमंत्रण पत्रिका देण्यासाठी भगवान श्रीनिवास या ठिकाणी आले होते. आणि अहोबिलमला ही प्रथा आजही पाळली जाते. आणि पहिली पत्रिका भगवंतांनी आपलं कुलदैवत लक्ष्मी नरसिंहाला या ठिकाणी दिली होती. अहोबिलम मठ परंपरेमध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळतो. लग्नात कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून भगवान श्रीनिवासांनी स्वतः ते जे स्वतः विष्णूचा अवतार आहेत पण मानव लीला करताना कुलदेवतेला पूजायला विसरत नाहीत बरं. आधी केले मग सांगितले असे आपले सगळे भगवंत आहेत बरं. आजही तिरुपती बालाजी मंदिराच्या विशेष उत्सवामध्ये नरसिंह भगवंताचं स्मरण केलं जातं, पूजन केलं जातं, ही प्रथा पाळली जाते. आणि अशी मान्यता आहे की जे कोणी भक्त तिरुपती यात्रा करतात ते ज्या वेळेला अहोबिलाला येतात आणि प्रल्हाद वरद नरसिंह मंदिरामध्ये भगवंताचे आशीर्वाद घेतात तेव्हाच त्यांची यात्रा पूर्ण होते, अशी सुद्धा या ठिकाणी मान्यता आहे. कारण ज्या ठिकाणी भगवान श्रीनिवास स्वतः आशीर्वाद घ्यायला येतात त्यामुळे तिरुपतीची यात्रा करून अनेक जण या ठिकाणी अहोबिलमला येतात. पण आम्हाला अहोबिलम आधी आणि मग नंतर आम्ही तिरुपतीला गेलो होतो. इतकं सामर्थ्य या अहोबिलम मध्ये आहे. आणि ही जी अहोबिलम भूमी आहे ती नरसिंह भगवंताची आहे. आणि हे जे 9 मंदिरं 9 ग्रहांशी संबंधित आहे, नवविधा भक्तीचं प्रतीक आहे. आणि कसं आहे नवग्रहांच्या कुंडलीतील ग्रहांचा जो दोष दूर करणारा आहे, 7.7 सुसह्य करणारं अहोबिलम आहे. नरसिंहाचे जे अवतार आहे दुष्ट दुर्जनांना शासन करतात आणि त्यांना शासन केलं त्यांच्यासाठी ते उग्र होतात पण आपल्यासाठी परम कृपाळू दयाळू आहेत. आणि अनन्य भक्ताला चे रक्षण करतात, सुरक्षा कवच देतात, भक्ताची आर्थ हाक ऐकून प्रसन्न होतात, धावत येतात, सुरक्षा कवच प्रदान करतात. एकीकडे ज्वालामुखीसारखं उग्र रूप घेतात तर दुसरीकडे करंज, पावन, छत्रावत, योगानंद सारखे शीतल सौम्य आणि अभय देणारं रूप सुद्धा धारण करतात. भगवंताने हा अवतार घेतला अहोबिलमला. हिरण्यकशिपू किती उदंड दैत्य होता, त्याला असं होतं की वर मिळालेला होता. त्यांनी जी तपसाधना केली होती ब्रह्मदेवांनी त्यांना वर दिलेला होता की कुठल्या शस्त्राने नाही, कुठल्या अस्त्रशस्त्राने नाही, देवतांकडनं नाही, कुठल्या दानवाकडनं नाही, कुठल्या प्राण्याकडनं नाही, वध होणार नव्हता. सकाळी नाही, दुपारी नाही, घरात नाही, बाहेर नाही, असा आशीर्वाद मिळाला होता. त्यामुळे जो हिरण्यकशिपू स्वतःला अमर समजत होता आणि त्यामुळे तो स्वतःला सगळं त्यांनी सगळीकडे हाहाकार माजवला तर मीच आणि स्वतःला देव समजायला लागला होता.
आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या देवांवरती राज्य, सगळ्या देवांवरती अधिकार, इंद्रदेवांची जी नगरी आहे त्यावर सुद्धा त्यांनी आपलं अधिकार त्या ठिकाणी प्राप्त केला होता. म्हणजे सगळीकडे तो स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं होतं, सगळीकडे स्वतःची दहशत निर्माण केलेली होती आणि अधर्माचरण तो करत होता. परंतु असं असलं तरी जर का एखाद्या भक्तासाठी भगवंत धावून येतात आणि हा जो दैत्य राज होता, अधर्म करत होता, सगळ्या देवांवर त्यांनी राज्य मिळवलं होतं, सर्व देवांवर विजय मिळवला होता, परंतु म्हणजे तुम्ही कितीही मोठे असला आणि तरी सुद्धा ज्या वेळेला भगवंत प्रगट होतात आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा स्थापना करण्यासाठी, साधू सज्जनांच्या रक्षणासाठी अवतरित होतात, त्यावेळेला नाश हा अटळ आहे. मग तुम्ही कितीही मोठे असला तरी भगवंत तुम्हाला एखाद्या किड्यासारखं रगडून टाकू शकतात, हे आपल्याला हे दाखवतं. आणि जर का तुम्ही महाअवतार नरसिंह जर का तुम्ही चित्रपट बघितला, त्यात सुद्धा आपल्याला हे अहोबिलमची उद्ध्वस्त हिरण्यकश्यपूची राजधानी आपल्याला बघायला मिळते. आणि भगवंतांनी आपल्या प्रिय भक्तासाठी, अनन्य भक्तासाठी केलेली ही लीला बघून आपण नतमस्तक होतो. सत्ययुगाच्या शेवटच्या चरणात घडलेली घटना ते कलियुगामध्ये आजही भग्न अवशेष, अधर्मावर धर्माचा विजय, भक्ताचा विजय आणि निसर्गाचं हे रोमांचकारी रूप बघण्यासाठी आणि वैष्णव आणि इतर भक्तांनी आवर्जून एकदा तरी अहोबिलमला यावं, ह्या सगळ्या स्थानांना भेट द्यावी, ह्या पवित्र भूमीमध्ये येऊन स्वतःला पावन करून घ्यावं, धन्य करून घ्यावं असंच वाटतं. आता आपण ही जी अहोबिलमची 9 मंदिरांविषयी आपण माहिती घेतली. आता जो शेवटचं मी जे तुम्हाला म्हणाले होते ते उग्रस्तंभ, या उग्रस्तंभाची आता आपण माहिती घेऊया. ज्वाला नरसिंहाचं दर्शन घेऊन आपण जेव्हा परतीच्या वाटेला येतो तेव्हा डाव्या बाजूला आपल्याला तो एक पर्वत दिसतो. नल्लामला पर्वत आहे आणि त्या पर्वत जो आहे असा 80 डिग्रीमध्ये आहे आणि तो पर्वत आपल्याला चढून वरती जायचं, तिथे आहे तो उग्रस्तंभ. अहोबिलम मधील सर्वात पवित्र, अद्भुत, सत्ययुगाचं साक्ष देणारं, अत्यंत अवघड, रोमांचकारी असं हे ठिकाण. आणि भक्ताची अनन्य भक्तीची पराकाष्ठा आणि भगवंतांची कृपारूपी शक्तीचं प्रतीक हा उग्रस्तंभ आहे. आणि उग्रस्तंभाच्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा महाल होता. तुझा विष्णू या खांबात पण आहे का, या खांबा, आणि मग असं खांबातून आहे का असा प्रश्न विचारतो आणि हिरण्यकश्यपू लाथ मारतो आणि तेव्हा याच उग्रस्तंभातून भगवान महाविष्णू नरसिंह अवतारामध्ये प्रगट झालेले आहे. या पर्वताला आपण या पर्वताकडे जर आपण बघितलं तर या पर्वताला एक अशी चीर दिसते आणि ती चीर सुद्धा साक्ष देते की कसं तो खांब 2 भागामध्ये हे झाला असेल, डिवाइड झालेला असेल. आणि या चीर पण दिसते. हा स्तंभ एका उंच डोंगराच्या कड्यावर आहे आणि निसर्गतः तयार झालेला मोठा खडक आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचीवर आहे. या स्तंभाची चढाई अत्यंत कठीण आहे आणि 80 अंशाच्या कोनामध्ये खडी चढाई आहे. खालपासून शेवटपर्यंत दोर बांधलेले आहेत, तर दोराला धरूनच आपल्याला वर चढायचं आहे. आणि असं म्हणतात की पूर्वी हे दोर सुद्धा नव्हते, आपल्याला तसंच ते खाचांमध्ये हात ठेवत कुठल्या तरी आधार घेत असा झाडाझुडपाचा आपल्याला चढायला लागायचं आणि दोर पकडत आपल्याला वर जावं लागतं. इथं पोहोचण्यासाठी साधारणपणे आपल्याला 2 ते 3 तास तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार लागतात आणि तेवढेच साधारणपणे एक अर्धा तास कमी उतरण्यासाठी लागतो. स्तंभाच्या शिखरावर स्तंभाचं जे शिखर आहे शेवटचं, तिथे श्री चैतन्य महाप्रभूंच्या पदकमलाचे ठसे सुद्धा उमटलेले आहेत. तेलुगू भाषेमध्ये याला उक्कू स्तंभ अर्थात पोलादी स्तंभ म्हणून ओळखलं जातं. आणि उग्रस्तंभ हा भगवान नरसिंहाच्या प्रगटीकरणाचे साक्ष देतो. दैत्यराज हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवांकडून वर मिळालेला, त्यामुळे देव, मानव, प्राणी, दानव दिवस रात्र घराच्या आत किंवा बाहेर कोणत्याही अस्त्राने, शस्त्राने मारता येणार नाही, ह्या वरामुळे तो स्वतःला अमर समजू लागला आणि भगवान विष्णूच्या भक्तांचा छळ करू लागला. परंतु त्याचा स्वतःचाच 5 वर्षांचा मुलगा भक्त प्रल्हाद हाच भगवान महाविष्णूंचा निस्सीम असा अनन्य भक्त होता. हिरण्यकश्यपू प्रल्हादाचा खूप छळ करतो, त्याला मारण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण ते सगळे व्यर्थ ठरतात. या खांबामध्ये तुझा देव आहे का,
म्हणून त्याला लाथ मारतात. आणि माझे भगवंत चराचरामध्ये व्याप्त आहेत. भूजळ तेज समीर करवी शशी काष्टा अधिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी तो अवघा परमात्मा दशांगुळे उरला. असा माझा परमात्मा आहे. तो जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहे. हा खांब तर काय, त्यात सुद्धा तो आहे. हे उत्तर भक्त प्रल्हाद देतो. आणि त्याचा राग येऊन दैत्यराज जोरात प्रहार करतात. आणि आश्चर्य म्हणजे परमकृपाळू भगवंत भक्त प्रल्हादासाठी नरसिंहाचं उग्र रूप घेऊन प्रगट होतात. तोच हा उग्रस्तंभ. अर्ध शरीर मानवाचं, अर्ध शरीर सिंहाचं. ज्वाला नरसिंहापाशी हिरण्यकशिपूचा वध करतात. नल्लामाला डोंगरावर हिरण्यकशिपूचा महाल होता. आणि डोंगराचा एक नैसर्गिक भाग दुरून पाहिलं तर दुभंगलेल्या विशाल खांबासारखा आपल्याला दिसतो. जेव्हा भगवंत या खांबातून प्रगट झाले तेव्हा खांब फुटल्याचा तो जो खांब होता तो फुटला जोरात. आणि असं म्हणतात की तो जो आवाज होता त्यातून 172 प्रकारचे ध्वनी निर्माण झाले. ते शास्त्रीय संगीतातल्या रागांचे मूळ मानले जातात. अतिशय अवघड वाट आहे. काही ठिकाणी रस्ते नसून उभ्या सरळ खडकांवरून चढावं लागतं. येथील रस्ता अरुंद आहे, लहान दगड आहे, दोन्ही बाजूनी डोंगर आहे. सैल मातीमुळे खूप निसरडा रस्ता आहे. एका बाजूला खोल दरी आणि उग्रस्तंभापर्यंत चा मार्ग खडी चढण आहे. अत्यंत धोकादायक आहे. चढाई करण्यासाठी तुमची शारीरिक क्षमता, ताकद, स्टॅमिना आवश्यक आहे. तुमचे चांगले ग्रिपवाले शूज हवे, तुमच्याजवळ पाणी हवं, ग्लुकोज हवं, लिमलेटच्या गोळ्या हव्या, छोटा मोठा खाऊ पण हवा आहे, कारण की हे काही तिथं मिळत नाही. पण मी तुम्हाला सांगू का, आम्ही निघालो. उग्रस्तंभ काही जणांनी सल्ला दिला माझ्याकडे बघून की ताई तुम्ही काही चढू नका, माताजी तुम्ही काही करू नका. पण कसं झालं, आदल्या दिवशी आम्हाला जे प्रवचन दिल्या गेलं होतं त्या प्रभूजींनी आम्हाला असं सांगितलं की हा जो स्तंभ आहे अत्यंत पवित्र आहे. या ठिकाणी इथपर्यंत आला तर स्तंभाला अवश्य भेट द्या. ते पण स्वतः होते आमच्यासोबत. आणि त्यांनी असं सांगितलं की आतापर्यंत कोणीही ह्या स्तंभावरनं पडलेलं नाही तिथनं, किंवा दरीत पडलेलं नाही, कुठली अप्रिय घटना घडलेली नाही. जो जातो तो कृपा आशीर्वाद घेऊन वापस येतो. ह्या केवळ त्यांच्या त्या आशीर्वादाच्या जोरावर मी ठरवलं की आता आपण हे चढायचं, हे पार करायचं. आणि मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे ग्रिपचे शूज नव्हते, माझ्या पायामध्ये स्लीपर्स होत्या न, पाठीवरची सॅग होती, माझी एक हँडबॅग होती, ती चक्क त्याचे 2 बंद मी असे वेगळे वेगळे डाव्या हातातनं आणि उजव्या हातातनं करून मी ती पाठीवर अडकवली. साईडला माझी पर्स होती, पायामध्ये स्लीपर्स होत्या, न स्टॅमिना होता, न लिमलेटच्या गोळ्या होत्या, फक्त एक पाण्याची बाटली होती, ती पण संपली. आणि केवळ आणि केवळ नरसिंहाचा कृपा आशीर्वाद. आणि त्या ठिकाणी जे सत्पुरुष होते त्यांनी आम्हाला जे आदल्या दिवशी प्रवचन दिलं होतं त्यामध्ये त्यांनी जे आशीर्वादपर शब्द भाषण त्यांच्या मुखारविंदामधनं प्रगट झालं होतं, तो कृपा आशीर्वाद, नामस्मरणाची शिदोरी आणि माझ्या काय जे असेल गाठीशी पुण्याई भगवान नरसिंहाच्या कृपा आशीर्वादाने हा उग्र स्तंभ अतिशय खडतर. माझ्या जीवनामध्ये मी कधीही कुठला ट्रेक केलेला नाही, कधी कुठलं इतकं अवघड मी चढण चढलेली नाही, पण भगवंताने ते माझ्याकडनं करून घेतलं. आणि त्या ठिकाणी एक वरती गेल्यानंतर मध्ये मध्ये तर माकड एवढे त्रास देतात, तुमची पाण्याची बाटली हिसकावून घेतात, तुमच्या हातात जर खाऊ चॉकलेट असेल ते पण ओढून घेतात. माकडं खूप त्रास देतात. आमच्यापैकी 2 जणींना माकडाने चावलं पण, एक जणाच्या तोंडामध्ये मारलं, बॅग चक्क ते उघडून बघतात, खाऊ असेल तर तो काढून घेतात. आणि जेव्हा आपण हे सगळी चढण चढून जातो, शेवटचा टप्पा येतो, त्यातला जो दुसरा अवघड टप्पा आहे तिथं 2 मोठे कातळ आहे. आणि तो कातळ जो आहे तो इतका निसरडा आहे, डाव्या बाजूला दोरी बांधलेली आहे, तुम्हाला दोरीने चढत दोरी हातामध्ये धरत तो कातळ पास करायचा होता. आणि तो कातळवरनं तुमचा जर का पाय सटकला, संपलं सगळं. खोल दरीमध्ये म्हणजे तुम्ही कधी सापडणारच नाही. तो टप्पा आल्यावर थोडीशी मी बसले. मी बसत जायचं ठरवलं, पण माझं भाग्य की ते जे सद्गुरू होते त्या ठिकाणचे इस्कॉन समूहाचे, ते समोर होते. आणि ते प्रभूजी डॉक्टर रोहिणी प्रिया प्रभूजी समोर होते. आणि त्यांनी मला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. माताजी आप खडे रहो, बैठना नहीं है, रस्सी पकडना है, आगे चलो. आणि मी तुम्हाला सांगते, पायामध्ये स्लीपर आणि कसं काय ते सांगत होते त्या त्या पद्धतीने मी पुढे गेले आणि तो अवघड कातळ पार झाला. आणि मग तो अवघड कातळ पार करून मी पुढे जेव्हा आले, त्यावेळेला जी मंडळी खाली जाऊन आलेली होती ती मला सांगत होती की तुम्ही जाऊ नका, जाऊ नका.
कधी कधी काय होतं की समोर भगवंत असतं आणि या कलीच्या सामर्थ्यामुळे समोर भगवंत असून सुद्धा आपण डोळे मिटून घेतो. तशीच माझी वेळ येत होती. मलाही वाटायला लागलं होतं की चला आता आपण काही नाही जायचं. बरेच जण म्हणत होते तिरुपती बालाजी किती लांब दिसतो, दिव्याच्या उजेडात दिसतो तरी का, आपण लांबूनच दर्शन घेतो. तसं तुम्हाला दिसतोय ना आता हा उग्रस्तंभ, बास झालं दर्शन, कशाला खाली जायला पाहिजे. मग माझंही मन हे होत होतं. पण माझ्या काही मैत्रिणी खाली गेल्या होत्या, त्या वर येत होत्या. त्यांच्याजवळ मी माझी बॅग दिली आणि त्यांनी मला खूप आश्वासक शब्द दिले की नाही नाही, तू इथपर्यंत आली, आता पुढे जायचं, अजिबात घाबरू नको, तुझ्या बॅगा तू आमच्याजवळ दे. कारण की आमच्यातल्या एकेला माकडाने चावलं होतं, त्यामुळे मी मग ती माझ्या बॅगा अक्षरशः तिच्या ओढणीखाली तिने लपवून ठेवल्या आणि मग मी खाली उतरायला सुरुवात केली. त्या ठिकाणी एक प्रभूजी होते, जाधव प्रभूजी, त्यांनी मला खूप मदत केली. आणि एक साधारण 60-65 वर्षांच्या महिला होत्या, त्यांचा मुलगा, नातू, हे सगळे उतरत होते. त्या बाईंकडे बघून मला पण खूप म्हणजे एक प्रेरणा मिळाली की ह्या करू शकतात, आपण का नाही. आणि हळूहळू करत त्या खोल दरीमध्ये मी उतरले. आणि मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला त्या स्तंभापाशी जाऊन पोहोचले, अक्षरशः मी त्या स्तंभाला कवटाळलं आणि डोळ्यामधनं अश्रू घळाघळा वाहत होते. त्या अश्रू नयनांनी त्या स्तंभावरती अभिषेक केला, भगवंताचे इतके आभार मानले की या एवढ्या अवघड ठिकाणी जिथे भगवंत प्रगट झाले, माझं भाग्य माहीत नाही काय, आपण भगवंताला कधी बघू, भगवंताचं दर्शन, खूप खूप अवघड आहे या सगळ्या गोष्टी. पण जिथं भगवंत प्रगट झाले, ज्या खांबामधनं, तिथं मला जायला संधी मिळाली. तिथं नरसिंहाचे सुद्धा चरण कमल उमटलेले आहेत. तिथे चैतन्य महाप्रभूंचे चरण कमल आहेत, तिथं मला जायला मिळालं. प्रदक्षिणा घातली आणि इतके भगवंताचे आभार मानले, तृप्त झाले. आणि परतीच्या प्रवासाला निघाले. आणि तिथनं ज्या वेळेला आपण डाव्या बाजूला नजर फिरवतो, खाली तर बघायचंच नव्हतं कारण की खोल दरी होती, तर समोर दिसतो तो आपल्याला गरुडाद्री पर्वत. गरुडाने असे पंख पसरलेले. काय झालं, ज्या वेळेला भगवंताने हे रौद्र रूप घेतलं, खांबातनं प्रगट झाले, त्या वेळेला गरुड वाहन नव्हतं भगवंताजवळ. भगवंत तसेच प्रगट झाले होते खांबातनं, गरुड काही नव्हता. मग काय झालं, गरुडाला खूप दुःख वाटायला लागलं की अरे, हे भगवंताचं हे रूप आपण पाहिलंच नाही. आणि मग ह्या गरुडाद्री पर्वतावरती ह्या गरुडाने पण तप केलेलं आहे. इतकं कठीण गरुडाने या ठिकाणी तप केलं आणि मग ह्या गरुडाच्या तपावरती भगवान नरसिंह प्रसन्न झाले. आणि ह्या गरुड, आपण गरुडाला वगैरे म्हणतोय, खरं तर किती भगवंताचं वाहन सुद्धा होण्याचं भाग्य त्या गरुड पक्षाला लाभलंय. आणि किती महान तपस्वी तो. आपल्यामध्ये तर ते सामर्थ्यच नाही. भगवंताला त्याला वाहून न्यायचं आहे, म्हणजे किती त्याचं ते सामर्थ्य आहे बघा. आणि त्या तपस्येला भुलवून भगवान नरसिंहांनी आपले 9 अवतारामध्ये दर्शन त्याला दिलं. आणि उग्र रूपातलं जे दर्शन हवं होतं, ते दर्शन गरुड भगवंताला दिलेलं आहे. त्यामुळं त्या आठवणी खातर तो जो पर्वत आहे, गरुडाच्या पंखाच्या आकाराचा झालेला आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा मंदिर आपल्याला आहे, तिथे आम्ही गेलो नाही, तिथे पण जाता येतं. तिथे सुद्धा छान धबधबे आहेत. आणि असा तो गरुडाद्री पर्वत आपल्याला उग्रस्तंभापासून सुद्धा बघायला मिळतो. आणि ह्या उग्रस्तंभाचे सुद्धा काही खडक लाल रंगाचे आपल्याला बघायला मिळतात. असं करत उग्रस्तंभामधल्या सुंदर यात्रा ती कंप्लीट करत परतीच्या प्रवासाला निघाले. अतिशय अवघड वाट, काही ठिकाणी रस्ते नाही, उभा सरळ खडक, त्यातनं हे म्हणजे वापस येणं पण सोपं नव्हतं. काही ठिकाणी बसत पाय घसरत होता. पण मला खूप भगवंताचे आभार मानावेसे वाटतात की त्यांनी मला काही, म्हणजे मी कुठे जोरात पडले नाही, खरचटलं नाही, लागलं नाही, किंवा माझी काही तब्येत बिघडली नाही. खूप भगवंतांनी सांभाळलं. आणि खाली बसत उठत करत ते दोर धरून धरून माझे नंतर खूप हात दुखले. आणि मी त्या म्हणजे भगवंताने मला खाली घेऊन आले. पायामध्ये स्लीपर होती ना, ग्रीपचं काही होतं. भगवंता मला सुखरूप घेऊन आले, हे माझं मी भाग्य समजते. आणि अतिशय असं खतरनाकच म्हणावं लागेल, असा हा ट्रेक कंप्लीट करून आपण खाली येतो. आणि मग खाली आलं तरी आपल्याला परत 8 किलोमीटर पुढे जायचंय. तो ज्वाला नरसिंहाच्याकडे जाऊन आम्ही त्या जे झऱ्यामधलं पाणी होतं त्याच्यामध्ये हात बीत धुतले. नंतर आमच्यापैकी एक जण होतं, त्यांनी त्या रक्तकुंडातलं पाणी घेऊन आलं, ते पाणी आम्ही पिलो. मग एकदम असं चार्ज झाल्यासारखं वाटलं आणि आम्ही मग भरभर
3:30 वाजले होते. साधारणपणे 3.5-4 तास आम्हाला लागले उग्रस्तंभ करायला आणि आता पुन्हा आम्हाला 8 किलोमीटर जायचं होतं. आणि मग पटापट निघालो, कारण की 3-3:30लाच त्या जंगलामध्ये अंधार व्हायला लागतो. आपल्याला वाट काही कळत नाही. आणि हा उग्रस्तंभ जो आहे तो बघत असताना त्या उग्रस्तंभाचं म्हणजे आम्ही परतीच्या वाटेकडे निघालो, पण मनामध्ये विचार होते की खरंच ही भगवान नरसिंहाची पदचिन्ह, तो स्तंभ, तो गरुडाद्री पर्वत, ते भक्त प्रल्हादासाठी भगवंतानी केलेली ही लीला, हिरण्यकशिपूचा उतरवलेला माज, हे सगळं बघून आहे ना गीतेमधले श्लोक आठवायला लागला की किती म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परित्राणाय साधूनां, धर्माच्या रक्षणासाठी तर येतोच भगवंत, पण परित्राणाय साधूनां, साधू सज्जन भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंताला सतत अवतार घ्यावेसे वाटतात आणि तो येतो. हे सगळं आठवून आहे ना खूप आनंद होत होता की काय लीला आहे खरं भगवंताची आघात. आणि मी तर असं म्हणेन की केवळ आणि केवळ नरसिंह ची कृपा, सद्गुरूंची कृपा तुम्हाला इथे पोचवू शकते. आणि तो समोर दिसणारा गरुडाद्री पर्वत, तो तो स्तंभ, ती अवघड वाट, ते सगळं बघून आहे ना अरे माझ्याकडनं झालंय. नाही 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 नाही, हे शक्य नाही माझ्याकडनं, हे सामर्थ्य आपलं नाहीये. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, त्याची कृपा आहे, त्याचं कृपाछत्र आहे, म्हणूनच आपण इथपर्यंत पोचू शकलो. आणि हा जो प्रवास आहे, प्रवास करत असताना जाणवतं की ह्या नरदेहाचं सार्थक झाल्यासारखं जाणवतं आणि कृतकृत झाल्याची अनुभूती आपल्याला ह्या प्रवासामध्ये येते. असा रोमांचकारी खतरनाक ट्रेक म्हणजे उग्रस्तंभाचा ट्रेक आहे. म्हणजे अहोबिलम ही नरसिंहाची पवित्र पावनभूमी. या ठिकाणी भगवान नरसिंहाचे 9 अवताराचे मंदिर आपल्याला बघायला मिळतात आणि त्यासोबत हा उग्रस्तंभाचा अवघड ट्रेक. तेव्हा सगळ्या नरसिंह भगवंताच्या ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी, ज्यांना नवग्रहांची पीडा दोष निवारण करायचं आहे त्यांनी, आणि ज्यांना भक्त प्रल्हादासारखा भक्त व्हायचं आहे, भगवंताची कृपा संपादन करायची आहे, आणि ज्यांना ह्या इहलोकातनं जेव्हा ही जी इहलोकीची यात्रा आहे ती सफल करून 84च्या फेऱ्यामधनं सुटायचं आहे, त्यांनी अवश्य या स्थानाला भेट द्यावी आणि धन्य व्हावं. जो अनुभव मी घेतला, प्रत्यक्ष ही 9 मंदिरं मी बघितली, त्या गुफा, भगवंताचं ते वेगळं वेगळं रूप पाहिलं आणि धन्य झाले. हा सगळा अनुभव मी स्वतः घेतला. त्यामुळे देव महाजाच्या सगळ्या आपल्या साधकांसाठी मुद्दामून हा मी एपिसोड केला. जरा मोठा झालेला आहे, पण मी आशा करते की नक्की आपल्याला हा प्रवास आवडला असेल. मध्ये मध्ये काही फोटोज व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करते, कारण की अवघड वाट होती, त्यामुळे एका हातात कॅमेरा घेऊन फोटो काढून किंवा हे सगळं सर करणं सोपं नव्हतं. तरी जे काही मला फोटोज मिळालेले आहेत ते मी या ठिकाणी अपलोड करणार आहे. आणि जरूर आपण ह्या अहोबिलमला एकदा जाऊन यावं अशी मी सगळ्यांना प्रार्थना करते. हा सगळा माझा अहोबिलमचा प्रवास आपल्याला कसा वाटला, आपण गेला होता का, आपल्याला ही माहिती होती का, हे सगळं आम्हाला कमेंट्समध्ये कळवायचं आहे. कारण की आपल्या कमेंट्स ज्या आहेत त्या आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. आपला हा लोभ असाच असावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नरसिंह भगवान की जय. भक्त प्रल्हाद महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.